जुड़ चुके हैं। दोन धावा येतात फलंदाज कृष्णा गवळी आणि महत्वाचं आहे की या मॅच मध्ये धावा करावे लागतील. टॉस जिंकला आणि त्याच्यानंतर बॅटिंग करण्याचा निर्णय घेतला. हा चांगला निर्णय मी म्हणेन. अंडर फ्लड लाईट्स धावा तुम्ही स्कोर बोर्डवर लावा त्यावेळेला विरोधी टीमवर दबाव येईल. सुरेश नाथ अच्छी गेंद हल्के हाथों से केवल टैप कर दिया, शॉर्ट कवर्स में 1 रन। देखिए कृष्णा गवली, कुणाल सर ऊपर आए, पिछले 2 मैचेस में ज्यादा कुछ नहीं किया है और पुणे नासिक के लिए डू और डाई का मैच है। एक्झॅक्ट, नो डाऊट, कारण मागचे दोन्ही सामने ते पराभूत झालेले आहेत. त्याच्यामुळे इथून पुढचे जे 3 सामने आहेत त्याच्यामध्ये त्यांना चांगली कामगिरी करावी लागणार आहे आणि त्याचमुळे या मॅच मध्ये कुठेतरी कृष्णा गवळीने एक इंटेंट दाखवलाय की कुठेतरी सुरुवात चांगली झाली पाहिजे, धावसंख्येला आकार दिला पाहिजे आणि ती सुरुवात त्याने करून दिली. एक चौकार त्याने मारलाय, 7 वर पोहोचलाय, 4 बॉलचा खेळ संपलाय. एग्जैक्टली, ऑब्वियसली आपने सही कहा मिस्टर 70 मोहतरम इज्जत माब तारिफ सैयद साहब हमसे जुड़ चुके हैं, तहे दिल से आपका इस्तेकबाल है, वेलकम। सुरेश नाथ सामना करेंगे सौरभ, सीधे प्लेट से खेला है, कमाल का स्ट्रोक है। पिछले मैच में भी इसी तरह शुरुआत की थी सौरभ ने, 6 रन लॉन्ग ऑफ बाउंड्री के ऊपर नाप तोल के मारा हुआ सिक्सर, इनसाइड आउट थ्रू दी कव्हर्स. व्हाट अ शॉट, काय फटका होता. पाना सजवला हा फटका अक्षरशः आकाशात आणि त्याच्यानंतर तरंगत तरंगत बॉल एक्स्ट्रा कव्हर बाउंड्री लाईनच्या बाहेर. वाईडिश लॉंग ऑफ आणि एक्स्ट्रा कव्हरच्या मध्ये षटकार ठोकलाय बॅटर सौरभ बिराजदार. मागच्या मॅच मध्ये चांगली सुरुवात केली होती आणि पहिल्या ओव्हर मध्ये सुरेश नाथच्या विरुद्ध आक्रमण सुरू केलंय टीम NB11 धनकवडी पुणे नाशिक या टीम ने. ये भी नहीं भूलना चाहिए कि पिछले मैच में बिराजदार ने हैट्रिक भी किया था विकेटों का। अच्छी गेंद, अच्छी वापसी, जड़ में थी, छोटी बैकलिफ का इस्तेमाल मना किया वहां पे कृष्णा गवली ने. बॉटम हँडचा खूप चांगला वापर केला होता. बॅक टू द बॉलर खेळलेला फटका होता आणि समोर स्टंपला जाऊन बॉल धडकला आणि योग्य निर्णय की ते धाव घेतलेली नाहीये दोन्ही फलंदाजाने. पहिल्या षटकाचा खेळ संपला आणि पहिल्या ओव्हरच्या समाप्तीनंतर धावा झाल्या 13 आणि फर्स्ट ओव्हर डिलिव्हर्ड करने के लिए आपने समय लिया है 3 मिनिट 28 सेकंड. चेक या ठिकाणी आलिमगडचे समाजसेवक मोहन पाटील साहेब या ठिकाणी उपस्थित आहेत. त्यांचा स्वागत आणि सन्मान करतील मी नयन पाटील यांना विनंती करतोय की आपल्या शुभ हस्ते त्यांना सन्मानित करायचं आहे. चला, ज्या मान्यवरांचा मी नामोल्लेख केला त्यांना विनंती करतोय की आपण पुढे या. मोहन पाटील साहेब समाजसेवक आलिमगड यांचा स्वागत आणि सन्मान करीत आहेत नयन पाटील. तदनंतर पुढील स्वागत आणि सन्मान आलिमगडचे समाजसेवक अरुण पाटील साहेब भगत आहेत, त्यांना आपण सन्मानित करतोय नयन पाटील यांच्या शुभ हस्ते. बिल्कुल, सत्कार सम्मान हमारी परंपरा है, एक ओवर के बीच में ये चलता रहेगा, 2-2 सत्कार होते रहेंगे क्योंकि ये बहुत जरूरी है. मेहमान सबसे बढ़ के एंड ऑफ द फर्स्ट ओवर 13 for no विकेट. तदनंतर धोंडीराम पाटील साहेब या ठिकाणी उपस्थित आहेत, आलिमगडचे समाजसेवक. त्यांचा सन्मान करतील निवृत्ती पाटील. आपण पुढे यायचं निवृत्ती पाटील. आपण सुरुवातीला अरुण पाटील भगत यांचा सन्मान करायचा आहे. डिस्ट्रिक्ट क्रिकेट ब्लास्ट के तहत आप देख रहे हैं लेट महेंद्र दादा चषक. गेंदबाजी के लिए पहली गेंद वाइड यॉर्कर थी, बिल्कुल ऊपर जाके ड्राइव किया है, आप जाकर गेंद को उठाया डीप एक्स्ट्रा कवर में, थोड़ा हड़बड़ाहट थी वहां पे, 1 रन पूरा. सरपंच निवृत्ती पाटील साहेबांना विनंती करतोय की व्यासपीठावर स्थानापन्न झालेले धोंडीराम पाटील साहेब आलिमगडचे समाजसेवक आहेत, त्यांना आपण सन्मानित करायचं आहे. त्यानंतर निवृत्ती पाटील साहेबांना विनंती करतोय की दादाराम पाटील वरिष्ठ लिपिक ग्रामपंचायत आलिमगड यांना आपण सन्मानित करायचं आहे. बालाजी RAR सौराष्ट्र के 12वें खिलाड़ी एक्स्ट्रा प्लेयर, आपको कंपलसरी कमेंट्री बॉक्स में आना है, कंपलसरी. ऑल टू कॉम्बॉक्स. बैकफुट पे गए, क्रैकिंग स्ट्रोक है, डाउन द ग्राउंड खेला है, वहां पर बिराजदार ने 4 रन. ये खिलाड़ी सीधा खेलने में बहुत माहिर है. डाउन द ग्राउंड खेला था, बिल्कुल तीर की मानिन, वेट एंड वॉच, लेट एंड ग्रेट. चौके की मदद से स्कोर उछलता हुआ 18 रन.
सौरभ बिराददार कमाल क्या परफॉर्मेंस कर रहे हैं, बैकफुट पे गए, बल्ले के फेस को खोला है, स्टीयर किया है, तेज आउटफील्ड, एक और चौका। भाविक आहे बॉलर आणि भाविकच्या विरुद्ध हे आक्रमण सुरू आहे। थोडंसं शरीरापासून दूर खेळला भाविन च्या विरुद्ध हा चौकार येतो आणि या चौकाराच्या मदतीने टीमची धावसंख्या स्कोर बोर्डवर 22। स्लाइस करते हुए गेंद को 4 रनों के लिए। देखिए सौरभ बिराददार मात्र एक गेंदबाज हैं जिन्होंने आज हैट्रिक लिया था, और ये भी नहीं भूलना चाहिए कि सौराष्ट्र ने 101 रन छुए थे ठाणे के सामने। गति परिवर्तन, बल्ले का सीरा लेके विकेट कीपर के सर के ऊपर से पहले बाउंस पे फ्लाई स्लिप में परिवर्तन पाहिजे आणि ते करून दाखवले भाविन पटेलने। ज्या पद्धतीने हा बॉल फिरवला, पडल्यानंतर थोडासा बाहेर गेला फ्लाय स्लिप मध्ये, चांगली धावा झाल्या। स्कोर बोर्डवर 22, 22 धावा, 22 रन बगैर किसी विकेट के नुकसान पर। भाविन के अगेन इस मर्तबा खेलना चाहते थे, बल्ले के जड़ में लगी थी, वहीं लुढ़क गई, कोई रन नहीं। चांगलं कमबॅक। फर्स्ट ओव्हर मध्ये रन आले होते 13, या ओव्हर मध्ये 2 चौकार मारले सौरभ बिराजदारने आणि या ओव्हर मध्ये आतापर्यंत धावा खर्च केल्यात 9। लास्ट बॉल या ओव्हरचा असेल, धावा झाल्यात आतापर्यंत 22। देखिए NBA 11 पुणे नासिक के लिए डू और डाई का मैच है। पिछले 2 मैच आ रहे हैं, यही कारण है कि कृष्णा गौली ओपन करने आए। भाविक को भी इंस्ट्रक्शन दिया है, उन्होंने सौरभ बिराजदार को इंस्ट्रक्शन दिया है कि आपको बल्लेबाजी करना है। भाविन गेंदबाजी कर रहे हैं। डू और डाई का जो मैच रहता है उसमें आपको अपना 100% देना होता है। इस मर्तबा तान दिया है गेंद को आसमान में और गेंद निकल गई है सीधी 6 रनों के लिए। व्हाट अ बैटिंग, काय बॅटिंग सुरू आहे मैदानामध्ये। सौरभ बिराजदार एक वेगळाच राजेशाही थाट दाखवतोय बॅटिंग मध्ये, आणि जसा त्याचा थाट आहे तो बॉलरची लावतोय वाट। भाविनला देखील त्याने पाठवले बाउंड्री लाईनच्या पलीकडे, मेन स्टेजवर हा षटकार त्याने ठोकलाय आणि इनसाइड आउट मगाशी देखील एक चांगला फटका मारला, इथे तर फोर्स केला होता। बॅट पहा ऑन साइडला फिरली आणि मागे जाऊन पाठीवर ती बॅट जाऊन बसते, त्याच्यावरून तुम्ही अंदाज लावू शकता काय फोर्स होता या फटक्यावर। 6 धावा मिळतात आणि त्यातल्या त्या 70चा बॉल आहे, लगा तो 6 बॅटच्या मधोमध लागला तर बाउंड्री लाईनच्या बाहेर जाईल। ओव्हर नंबर 2 चा खेळ इथे संपलाय। 2 ओव्हरच्या समाप्तीनंतर 28 धावा झाल्यात। 2 ओव्हर के लिए आपने समय लिया है 9 मिनट का। देखिए पहले ओवर में सुरेश नाथ ने 13 दिए, दूसरे ओवर में भाविन ने 15 दिए। ये हमारा VIP डाइस, जहाँ पे आज मुख्य मान्यवर का, मुख्य अतिथियों का तांता लगा हुआ है। मैन बिहाइंड शो ग्रामीण धनवान दीना पाटिल साहब को दिखाया जा रहा है। सभी का हार्दिक स्वागत है, वेलकम ऑल ऑफ यू। 2 ओवर में बहुत बढ़िया शुरुआत हम कहेंगे, 28 रन बने और NB 11 पुणे नासिक को पता है कि मैच कितना इंपॉर्टेंट है, और उनको ये भी पता है कि ट्राइडन ठाणे के सामने अपोजिशन ने 101 का लक्ष्य 1 गेंद पहले छुआ था। इस मर्तबा स्विच हिट किया है, रिवर्स शॉट है, कमाल का स्ट्रोक है, गैप में 4 रन और तुरंत ही तीसरे अंपायर की मदद ली गई है फॉर वेस्ट साइड बीमर। ओ स्टेपिंग चेक केला जाईल, ओव्हर स्टेपिंग के लिए ओ स्टेपिंग चेक केलं जाईल। टीव्ही अंपायरची मदत ऑन फील्ड अंपायरने इथे घेतलेली आहे। ओ स्टेपिंगचा नो बॉल चेक करण्यासाठी उलटा फटका सजवला पॉइंट बाउंड्री लाईनच्या दिशेने। तिथे धावा तर मिळालेल्या आहेत, परंतु आता किती धावा ऍड होतील हे चेक केलं जाईल। 70 स्पोर्ट्सवर या स्पर्धेचं टेलिकास्ट होत आहे। अनेक स्पर्धा तुम्हाला 70 स्पोर्ट्सवर पाहायला मिळतील आणि त्यातल्या त्यात भारतातली अग्रमानांकित स्पर्धा टेनिस बॉल क्रिकेटची स्वर्गीय रतनबुवा पाटील स्मृती चषक ही देखील स्पर्धा आता 70 स्पोर्ट्सवर आणि त्या स्पर्धेचा ड्रॉ देखील मध्ये होणार। नो बॉल आहे, ओ स्टेपिंगचा नो बॉल आहे, त्याच्यावर धावा येतील। नो बॉल इथे घोषित करण्यात आलाय टीव्ही अंपायर कडून। कमाल का टेलीकास्ट और कमाल की अंपायरिंग हो रही है। ये आज के दिन में तीसरी मर्तबा अंपायरों ने इस तरह का निर्णय लिया है। 5 रन स्कोर में आते हुए स्कोर 33 पे पहुंचा है। ओ वाइड यॉर्कर पीछा किया था, वाइड घोषित के अंपायर ने। फ्री हिट कंटिन्यू रहेगा।
एक्स्ट्रा रन येत आहे. टीमची धावसंख्या 34. धावसंख्येला आकार येतोय. या मॅच मध्ये कृष्णा गवळी आणि सौरभ बिराजदार यांच्या माध्यमातून एक पॉझिटिव्ह इंटेंट दाखवलाय. सकारात्मक दृष्टिकोन बॅटिंग मधला दिसतोय. इस मरतबा ऑन ड्राइव करते हुए आउटफील्ड में कारपेट के जरिए गेंद डीप मिड विकेट में पहुंची है. थ्रो भी पहुंचा है. तेज रनिंग बिटवीन द विकेट. चांगली रनिंग बिटवीन द विकेट. फ्री हिट वर थोडीशी जोखीम घेतली. माहिती आहे रनआउटच्या स्वरूपात विकेट जाऊ शकते, परंतु तरी देखील जोखीम घ्यावी लागेल, रिस्क घ्यावी लागेल. त्याच वेळेला तुम्हाला रिवॉर्ड मिळेल. आणि या मॅच मध्ये रिवॉर्ड काय पाहिजे तर जिंकणं गरजेचं आहे टीम NB11 धनकवडी पुणे नाशिकला. आणि त्याचमुळे ते रिस्क घेतली जाते. 2 धावा येतात कृष्णा गवळीच्या खात्यामध्ये. टीमची धावसंख्या 36. आज अपने जाने माने अंदाज में बल्लेबाजी कर रहे हैं कृष्णा गवली. परमार गवली को स्वीप लगाने की कोशिश, और मेरे ख्याल से किस्मत का सहारा मिलता हुआ 4 के रन. रिप्ले बहुत इंटरेस्टिंग रहेगा. इसे कहते हैं, ये देखिए गेंद बेल्स को स्टंप को हिट हुई, बेल जल गई लेकिन गिरी नहीं. आणि या 4 धावा मिळतात बायच्या स्वरूपात. आज संध्याकाळी नशिबाचा नाश्ता करून आलाय असं वाटतंय. किस्मत की पूरी जेब में लेके आए हैं. ये देखिए स्टंप को परस किया गेंद ने, लेकिन बेस नहीं गिरी. चेक. या ठिकाणी भिवंडी लोकसभा समन्वयक हनुमानजी पाटील साहेबांचं या ठिकाणी शुभ आगमन झालेलं आहे. त्यांच्या माध्यमातून आपण जी स्टेजच्या डाव्या बाजूला बाईक पाहतोय ती त्यांच्या माध्यमातून आलेली आहे लकी ड्रॉ साठी. धन्यवाद. परमार की गेंद विकेटों में थी. स्विंगिंग यॉर्कर था. छोटी बैकलिप से डिग आउट करते हुए शॉर्ट कवर में 1 रन. काय बॅटिंग करतायत दोन्ही फलंदाज. 40 इथे गाठलेली आहे. 41 धावा झाल्यात. 41. ओव्हर नंबर 3 चा खेळ सध्या सुरू असताना सचिन परमारच्या विरुद्ध आक्रमण झालं. नशिबाचा चौकार देखील मिळाला. तो एक नो बॉल आला, फ्री हिट आला, तिथे देखील 2 धावा वसूल केल्यात. म्हणजे याही ओव्हर मध्ये धावा केलेल्या आहेत टीम NB11 धनकवडी पुणे नाशिक या संघाने. बिल्कुल, जब आप 2 मैच हारते हैं तो फिर आपके पास डू और डाई की स्थिति रहती है. इस मरतबा गेंद को स्विंग कर दिया है. ये भिंगड़ी शॉट है मिड विकेट के ऊपर. हाई एंड सम 6 रन. ये भिंगडी आहे. काय बॅटिंग आहे. जसा स्लॉट मध्ये आला की लगेच स्लॉटच्या बाहेर जातो. आणि ज्या पद्धतीने बॉटम हँडचा वापर करतोय सौरभ बिराजदार, मानायला लागेल. ज्या पद्धतीने त्याने आतापर्यंत ते स्ट्रोकचं सिलेक्शन दाखवलंय. स्लॉट मध्ये आला की बॉल बाउंड्री लाईनच्या पलीकडे जातोय. 6 धावा वसूल करतोय. लगातो 6. 6 धावा येतील. टीमची धावसंख्या स्कोर बोर्डवर या षटकाराच्या मदतीने 47. 47 रन. अर्धशतकाच्या जवळ चाललाय संघ NB11 धनकवडी पुणे नाशिक. 70 का बॉल, और वो जब आसमान में ट्रेवल करता है तो परफेक्ट लगा तो उसका टैग लाइन याद आता है, लगा तो 6. देखिए बिराजदार जो है पहले मैच में भी अच्छा खेले थे, बॉलिंग में भी हैट्रिक किया था, लेकिन ये मैच में कृष्णा गवली ये सोच कर आए हैं कि ये मैच उनको लेकर उड़ना है. हालांकि माना कि बहुत मजबूत साइड है बालाजी RAR सौराष्ट्र. ऑफिस डम के बाहर कोई स्ट्रोक ऑफर्ड नहीं किया. एक बात है, अंपायरिंग बहुत लाजवाब हुई. आपने देखा एक बार चक के लिए अंपायरों को बुलाया गया. लगातार अंपायरिंग लाजवाब हुई है. परफेक्ट वाईड यॉर्कर त्या वाईड लाईनच्या आतमध्ये, गाईड लाईनच्या आतमध्येच बॉल डिलिव्हर्ड केला आणि सरळ विकेट कीपरच्या हातात डॉट. सचिन परमार गति परिवर्तन, झुक के खेलना चाहते थे. चॉप पिछली 2 गेंदों पे बीट किया. 3 ओवर की समाप्ति हो चुकी है. ये परफेक्ट वाइड यॉर्कर था. चॉप करना चाहते थे. 3 ओवर की समाप्ति पे कुल रन बने 47 बिना किसी विकेट के. आई थिंक दिस इज द फ्लाइंग स्टार्ट फ्रॉम NB11 पुणे नाशिक. एक्झॅक्ट फ्लाइंग स्टार्ट आला आणि त्यातल्या त्यात दोन्ही फलंदाज सेट झालेले आहेत. 14 मिनिट ले लिए आपने 3 ओवर डिलीवर्ड करने के लिए टीम बालाजी RAR सौराष्ट्र. 14 मिनट्स. ये आप देख सकते हैं कि माजी केंद्रीय राज्य मंत्री चेशक इसी ग्राउंड पे खेला जाएगा. कालेर के दिलेर की देन, सुजीत तात्या पाटिल साहब की देन है, देवेश पाटिल की देन है. और 1 मार्च से 12 मार्च डे एंड नाइट इसी ग्राउंड पे 70 पे टेलीकास्ट रहेगा.
ये सबसे बड़ा शो आप देखने जा रहे हैं। भारत के 10 बड़े शो में इसका शुमार होता है। रतन बुआ चषक 70 पे इसका टेलीकास्ट रहेगा। 18 फरवरी से 2 मार्च तक आकर्षक इनामात और फॉर्मेट में ओपन इंडिया ग्रामीण, इस कप को देखना ना भूलिए। रतन बुआ चषक, ये 2 बैक टू बैक बड़े कप आ रहे हैं। उसके बाद ओपन क्रिकेट के कई कप। गेंदबाजी में एक और परिवर्तन, राजेश नायडू को बुलाया गया है। इस मर्तबा देखना है क्या कुछ हुआ है। रन पूरा करते हुए कृष्णा गौली ने लेग बाय लिया, वहां पर 48 पे पहुंचा है स्कोर। इस तरह की अगर बल्लेबाजी का मोमेंटम रहा तो वो दूर नहीं कि फिर सौराष्ट्र के सामने 100 का लक्ष्य हो। 100 धावा दिसू शकतात, परंतु सौराष्ट्र टीम कडे बॅटिंग चांगली आहे। त्या टीमने मगाशी देखील ठाणे टीमच्या विरुद्ध त्या धावा 101 रन चेस केल्या होत्या, त्याच्यामुळे या मॅच मध्ये तेवढं टार्गेट सेट करू शकतील का हे पाहायचंय। आणि सध्या कृष्णा आणि त्याचबरोबर सौरभ बिराजदार यांची जोडी जमली आहे या मॅच मध्ये। नायडू बल्ला घुमा दिया था और गेंद निकल गई थी वाइड के रूप में। 1 रन और आता हुआ स्कोर में वाइड का। हालांकि बहुत दूर नहीं रही थी, लेकिन क्रिकेट के जो रूल्स हैं वो रूल्स हैं कि आप देख सकते हैं। दीना पाटिल साहब, धनराशि टूर्नामेंट चलता हुआ, धनराज, ये अच्छी गेंद थी, ये अच्छी गेंद थी। ड्राइव लगाना चाहते थे, देखना है बल्ले को छुआ या नहीं। शॉर्ट वाइडिश फाइन लेग पर लेग बाय के रूप में एक्स्ट्रा रन येत आहेत या ओव्हर मध्ये। जास्त मोठे फटके सजवता आलेले नाहीयेत। राजेश नायडूने आतापर्यंत एक लेग बाय, 2 लेग बायज आणि 1 वाईड बॉल टाकलाय। अवांतर धावा आल्यात। टीमची धावसंख्या स्कोर बोर्डवर आहे 50, एक्झॅक्ट 50 धावा। नीना पाटील साहेब सध्या आपल्या स्क्रीनवर आहेत, ज्यांची ही संकल्पना, ज्यांची ही स्पर्धा अध्यक्ष आहेत ओंकार युवा सेवा संस्था भिवंडी। स्वर्गीय महेंद्र दादा चषक 2025 टेनिस क्रिकेट ब्लास्ट तुमच्या भेटीला आणलेला आहे। 6 जिल्हे एकमेकांच्या विरोधात खेळताना आपल्याला पाहायला मिळतात आणि नक्कीच रंगतदार सामने प्रेक्षकांनी आतापर्यंत पाहिलेत। राजेश नायडू, कृष्णा गौली को बैकफुट पे गए, फोर्स किया, मिड ऑफ घेरे में गेंद लॉन्ग ऑफ बाउंड्री के बाहर जाती हुई 4 रन। हैमर डैश बॉल ऑफ हिज बैकफुट ओवर द इनफील्ड फॉर। लेग कटर बॉल होता, लवकर अंदाज लावला, बॅकफुटला जात असताना मिड ऑफ आतमध्ये त्याचा फायदा उचलला आणि बरोबर लॉंग ऑफ रिजन मध्ये कॉमेंट्री बॉक्सच्या दिशेने हा फटका हॅमट करत असताना 4 धावा वसूल केलेले आहेत कृष्णा गवळीने। टीमची धावसंख्या 54, 54 धावा। लगातार रन आ रहे हैं। हालांकि नायडू की पहले कुछ गेंदों पे रन नहीं आए थे। राजेश नायडू फिर से बैकफुट पे गए, फिर से थंप किया है, वेकेंट एरिया है, गेंद एक्स्ट्रा कवर बाउंड्री में, बैक टू बैक दूसरा चौका। टीमचा सरपंच मारतोय बॅकफुट पंच। ज्या पद्धतीने त्याचे फटके आले, बॅकफुटला जात असताना परत एक वेळा कडक पंच इथे दाखवत असताना एक्स्ट्रा कव्हर बाउंड्री लाईनच्या दिशेने हा बॅकफुटला चौकार सजवलाय फलंदाज कृष्णा गवळीने। पहिल्या मॅच मध्ये देखील तो कॅप्टन होता, सरपंच होता आणि आता सध्या त्याच्या बॅट मधून हे महत्त्वाचे फटके येतात। या चौकाराच्या मदतीने टीमची धावसंख्या स्कोर बोर्डवर 58, 58 धावा। पिछले मैच में 0 पे आउट हुए थे, उनको पता था कि उनके क्लास को उनको कायम रखना है। थंपिंग कवर ड्राइव किया था, बैकफुट पे जाकर स्कोर उछलता हुआ 58 पे पहुंचा है। अब चिंता की लकीर साफ नजर आ रही है कप्तान के माथे पे। बालाजी RAR सौराष्ट्र गेंदबाजी कर रहे हैं। राजेश नायडू कृष्णा गौली को ऑफिस नाम के बहुत बार चले गए हैं, वाइड गेंद दी है। अंपायर ने 1 फॉर दी ओवर का इशारा भी गेंदबाज को कर चुके हैं। आप एक बाउंसर कर चुके हैं। परत एक वेळा लेग कटर स्लोअर बाउन्सरचा वापर केला, परंतु नियंत्रण नव्हतं, दिशा नव्हती आणि त्याचमुळे हा वाईड बॉल कळवलाय। नायडू कृष्णा गौली को विकेटों में गेंद थी, बढ़िया ऑन ड्राइव, बैकलिप को नीचा करके लॉन्ग ऑन पे 1 रन। सेंसिबल क्रिकेट।
नक्कीच समजदारीचं क्रिकेट माहितीये. 2 बॅकफूट पंच मारले, चौकार आलेले आहेत, त्याच्यानंतर सिंगल डबलने सौरभ बिराजदारला स्ट्रायकिंग एंडला आणायचं. त्याचं कारण आहे मग बॉलरला लाईन आणि लेंथ ऍडजस्ट करावी लागते, कारण लेफ्ट हँडेड बॅटर समोर येतो आणि तो आक्रमण करू शकतो. ते सौरभ बिराजदारने आतापर्यंत या मॅच मध्ये केलंय. टीमची धावसंख्या 60-60. 11 में 26 पे बल्लेबाजी कर रहे हैं सौरभ बिराजदार. स्विंग कर दिया है, ये भी जाएंगे मैदान के बाहर. झाड़ियों के झुंड में 6 रन. आज तो मानो सौरभ बिराजदार पीछे पड़ गए सौराष्ट्र की गेंदबाजी के. व्हाट अ स्ट्रोक. काय बॅटचा स्विंग होता. क्रीजच्या आतमध्ये जात असताना मिड विकेट बाउंड्री लाईनच्या दिशेने फुल आहे, पॉवरफुल आहे. बरोबर बॅटचा स्विंग आणि तेवढाच चांगला तडाखा. बॅटच्या मधोमध बॉल लागल्यानंतर तो डिस्टन्स कव्हर करतोय. मगाशी मी म्हणून तर उल्लेख केला होता की राईट हँडेड बॅटर ज्या वेळेला स्ट्राईक रोटेट करतो, लेफ्ट हँडेड बॅटर मैदानामध्ये येतो आणि तो ज्या वेळेला स्ट्राईक घेतो त्यावेळेला मात्र तुम्हाला हे चित्र पाहायला मिळू शकतं. आणि सौरभ बिराजदार तेच करतोय. 4 ओव्हरचा खेळ इथे संपलाय. 4 ओव्हरच्या समाप्तीनंतर 66 धावा और आपने समय लिया है अब तक 20 मिनिट. चेक. या ठिकाणी डाकिवली गावचे समाजसेवक सामाजिक कार्यकर्ते चेतन चातुर्य साहेब आपलं हार्दिक स्वागत आहे. तदनंतर दापोडे गावचे उद्योगपती सूर्यकांत पाटील साहेब आपलंही हार्दिक स्वागत आहे. आलिमगडचे सामाजिक कार्यकर्ते समाजसेवक कैलासजी पाटील साहेब. तदनंतर अंजूर गावचे जनजागृती सेवा मंडळ अंजूर चे राजेशजी पाटील. तदनंतर अंजूर गावचे समाजसेवक संतोषजी थळे आणि दीना पाटील साहेबांचे बंधू देवानंद पाटील साहेबांचं सुद्धा या ठिकाणी आगमन झालेलं आहे. या तमाम मान्यवरांचं मनपूर्वक स्वागत आहे. सुस्वागतम. 66 रन बने 4 ओवर में 18.5 का करंट रन रेट है. क्या सौराष्ट्र के सामने डबल 100 का लक्ष्य रहेगा? क्या सौराष्ट्र उस लक्ष्य को छुएंगी? 3 ओवर बचे, 10 विकेट हाथ में, मैच गर्म है और कमेंट्री के लिए माइक्रोफोन पर लीड करने आ रहे हैं मिस्टर आईपीएल. पानी के बगैर जीवन नहीं है और कुणाल सर की मराठी कमेंट्री के बगैर टेनिस क्रिकेट और इंटरनॅशनल क्रिकेट नाही. सुरेश नाथ बॉलिंग साठी ओव्हर नंबर 5 मध्ये फर्स्ट ओव्हर मध्ये बॉलिंग केली होती. धावा खर्च केले होते 13. फर्स्ट बॉल लेफ्ट आर्म राउंड द विकेट. बॅक टू द बॉलर. खेळण्याचा प्रयत्न. रनआउट चान्स आहे. बॉल सुटलाय. कृष्णाने सांगितलं सौरभला थांब जरा. पहिला बॉल मात्र डॉट. I think a fine delivery, bang on target and equally played by Krishna Gowli, but straight to mid off. कृष्णा गवळी. लवली बॅटिंग करावी लागेल गवळीला या मॅच मध्ये. उलटा हा आहे कृष्णा गवळी. लवली षटकार. 6 धावा. क्या कमाल की बल्लेबाजी कर रहे हैं, क्या कमाल की बल्लेबाजी कर रहे हैं बड़े मैच के खिलाड़ी. थोड़ी देर के लिए तो मानो ये लगा है कि इस शॉट को कोई बाएं हाथ के बैट्समैन ने हुक किया हो. मिडल ऑफ द बैट गेंद बल्ले से निकली, उस पे मोड़ थी. डिफरेंट एंगल में दिखाया जा रहा है 70-70 के माध्यम से. वंडरफुल टेलीकास्ट. ये देखिए क्लोज व्यू में सिक्सर मारने के बाद कृष्णा गौली के चेहरे के तासुरात देखिए. रिलॅक्स तर असणारच आहे. ज्या पद्धतीने त्याने तो फटका सजवला. लवली बॅटिंग बाय कृष्णा गवळी. चांगली फटकेबाजी सध्या त्याच्या बॅट मधून सुरू आहे. धावा झालेल्या आहेत या षटकाराच्या मदतीने. 72. हा बॉल पायावर लागलाय. त्यानंतर स्टंपच्या एकदम क्लोज आहे. मगाशी स्टंपला लागला. बेल ब्लिंक झाल्या परंतु विकेट मिळालेली नाही आणि आता देखील हा एक डॉट बॉल पाहायला मिळतोय. मुझे तो लगता है कि घर से या तो माँ की दुआएं लेके आए या तो जेब में किस्मत की पुड़ी. कमाल का. ये देखिए कितना, ये देखिए बाल बचे हैं फिर से. पुढचा बॉल. ओह यॉर्करचा प्रयत्न. डिग आउट केलाय चांगला. एक सिंगल इथे मिळताना दिसेल. सिद्दीक भाई माँ की दुआ कोई लेके नहीं आता है, वो तो हमेशा साथ में रहती है. बिल्कुल. कहते हैं कि माँ का दिन रहता है. मेरा अपना मानना है कि कोई ऐसा दिन नहीं जहाँ माँ का दिन ना हो. बिल्कुल सही बात आपने छेडी. ओव्हर नंबर 5 चा खेळ सध्या सुरू आहे. 7 धावा या ओव्हर मध्ये आल्या. टीमची धावसंख्या स्कोर बोर्डवर आतापर्यंत 73. 73 धावा. आता आलाय सौरभ बिराजदार. आता चांगलं कॉन्टेस्ट रंगेल. लेफ्ट आर्म सीमर वर्सेस लेफ्ट हँडेड बॅटर. सौरभ बिराजदार. खोलव्या टप्प्याचा बॉल. परत एक वेळा यॉर्कर.
चांगला खोदून काढलाय, बॉटम हँडचा वापर करत असताना रनआउट चान्स, 2 रन कंप्लीट. आता मात्र परत निसटलाय बॉल, 2 धावा मिळतील सौरभ बिराजदारला. धावा वाढतायत, धावा झाल्या 75. I think this is the quality bowling so far in this over from Suresh Nath. Lot of Yorker, 1-6 also in this over, but great bowling. या ओव्हर मध्ये सातत्याने यॉर्करचा प्रयत्न केलाय. एक जो उलटा फटका मारला षटकार, तो कुठेतरी शॉर्ट ऑफ लेंथ होता, त्याच्यावर तुटून पडला होता कृष्णा गवळी. अन्यथा परफेक्ट यॉर्कर डिलिव्हर करत असताना सुरेश नाथ पाहायला मिळाला. लास्ट बॉल या ओव्हरचा, 5th ओव्हर इन प्रोग्रेस. आखरी गेंद इस ओव्हर की. शेवटचा बॉल फेस करताना दिसेल सौरभ बिराजदार. एक फ्लाय स्लिप, एक शॉर्ट फाईन लेग, एक गली, एक पॉइंट 30 यार्ड सर्कलच्या आतमध्ये. परत एक वेळा यॉर्कर एक्स्ट्रा कव्हरला खेळलाय, डीप मध्ये फिल्डर आहे. 1 रन कंप्लीट. ओव्हर नंबर 5 चा खेळ आता इथे संपेल. यस, मशहूर संचालक मनोहर तरे साहब हमसे जुड़ चुके हैं, जिनका आप कार्यक्रम देखते हैं अक्सर. होम मिनिस्टर, वेलकम. 5 ओव्हरचा खेळ संपलाय. 5 ओव्हरच्या समाप्तीनंतर 76 धावा और 5 ओव्हर के लिए आपने समय लिया है 23 मिनिट 10 सेकंड. चेक. या ठिकाणी वडगावचे सन्माननीय पोलीस पाटील तसेच महाराष्ट्र राज्य गाव कामगार पोलीस पाटील संघाचे उपाध्यक्ष महाराष्ट्र राज्य आदरणीय गिरीधर रघुनाथ पाटील साहेब यांचं या ठिकाणी आगमन झालेलं आहे. तदनंतर परवेज चौधरी साहेब भिवंडी, आपलं हार्दिक स्वागत. तदनंतर मानकोलीचे ज्येष्ठ नागरिक विठ्ठलजी माळी, आपलंही हार्दिक स्वागत आहे. तदनंतर युवा सेना शहर प्रमुख भिवंडी मोहन पताडे साहेब, आपलं हार्दिक स्वागत. आणि हुजेल पटेल भिवंडी, आपलं हार्दिक स्वागत आहे. सुस्वागतम सुस्वागतम. भादौड़ की पूरी मंडली हमसे जुड़ चुकी है, आपका हार्दिक स्वागत है. सुल्तान खान हमारे राइट में, वो अक्सर महेंद्र दादा उपाध्यक्ष होते आणि त्याचमुळे छत्रपती शिवा ग्रुपचे आणि तो संपूर्ण ग्रुप इथे आलेला आहे. त्यांना भावपूर्ण श्रद्धांजली देण्यासाठी दिना पाटील साहेब, छत्रपती शिवा ग्रुपचे हे सर्वच कार्यकर्ते पदाधिकारी इथे उपस्थित झालेले आहेत. महेंद्र दादांना भावपूर्ण श्रद्धांजली ते देतात आणि त्यानंतर ते आमच्या मुख्य व्यासपीठावर येतील. तर हा उपक्रम देखील तेवढाच महत्वाचा आहे. आपलंही सगळ्यांचं स्वागत आहे. बॉल स्क्वेअर ड्राइव्ह करत असताना पॉइंट बाउंड्री लाईनच्या दिशेने पाठवलाय. धावा येतील आणि हा येतोय खणखणीत चौकार. कमाल का स्ट्रोक, वाइड ऑफ बॉल थी, आंखों के नीचे खेला था, वेकेंट एरिया था. गेंद कवर पॉइंट बाउंड्री के बाहर जाते हुए. लुक एट दैट, सो एलिगेंट, सो लवली, जस्ट लुकिंग लाइक अ वाव. छत्रपती शिवबा प्रतिष्ठानचे हे सर्वच कार्यकर्ते पदाधिकारी इथे उपस्थित झाले होते. आदरणीय स्वर्गीय महेंद्र दादा पाटील यांना भावपूर्ण श्रद्धांजली त्यांनी अर्पित केली आणि त्या छत्रपती शिवबा ग्रुपचे आदरणीय महेंद्र दादा पाटील हे उपाध्यक्ष होते. आपल्या उपाध्यक्षांना त्यांच्या माध्यमातून ही भावपूर्ण श्रद्धांजली आणि आपल्या सगळ्यांना विनंती, आपण स्थानापन्न व्हा. आमच्या मुख्य व्यासपीठावर आपलं स्वागत आहे. 4 धावा येतील. 80. हा बॉल सोडून दिलाय. सौरभ बिराजदारने 1 धाव घ्यायची आहे. चिकी सिंगल, नॉन स्ट्रायकिंग एंडला थ्रो येईल. तोपर्यंत वाईट बॉल +1 अशा 2 धावा ऍड होतील. धावा झाल्यात 82. छत्रपती शिवबा ग्रुप हे सर्वच कार्यकर्ते पदाधिकारी खास करून इथे उपस्थित झालेले आहेत. आपलं सगळ्यांचं सहर्ष स्वागत. थोड्याच वेळात राजेंद्र पाटील यांच्याकडे देखील वळणार आहोत आपण इनिंग ब्रेक मध्ये, कारण हे 6वं षटक सुरू आहे. 7व्या ओव्हर नंतर सगळ्यांचे सन्मान इथे केले जातील. पुढचा बॉल, हा बॉल पायात होता, अंपायर कडे अपील आणि शेवटी ती उचलून धरलेली आहे. कृष्णा गवळी आउट LBW च्या स्वरूपात. अच्छी बल्लेबाजी करने के बाद लौटे और 82 रनों की पार्टनरशिप दोनों खिलाड़ियों ने बनाई, जो अब तक के डिस्ट्रिक्ट क्रिकेट ब्लास्ट का सबसे बड़ा पार्टनरशिप का रिकॉर्ड है. 31 रन बनाए. बिल्कुल बढ़िया निर्णय अंपायर का. कुणाल सर, अंपायरिंग बहुत लाजवाब हुई है. आपने आज देखा कि हर तरह के जो भी डिसीजन थे वो बहुत लाजवाब हुए. आउट होके चले गए. बिग हैंड फॉर कृष्णा गवली, प्लेड अ फंटास्टिक नॉक. 31 रन बनाने के बाद आउट हुए. 39 पे बल्लेबाजी करें सौरभ बिराजदार. आमचं मुख्य व्यासपीठाचं दृश्य
छत्रपती शिवबा ग्रुप भिवंडी चे सर्वच कार्यकर्ते पदाधिकारी आपलं सगळ्यांचं सहर्ष स्वागत दीना पाटील साहेब यांच्या वतीने। कारण छत्रपती शिवबा ग्रुप म्हटल्यानंतर ज्यांच्या आठवणीमध्ये ही स्पर्धा आपण खेळवतोय आदरणीय स्वर्गीय महेंद्र दादा हे उपाध्यक्ष होते त्या छत्रपती शिवबा ग्रुपचे, आणि आज ही सर्वच मंडळी इथे उपस्थित झाली। सर्वप्रथम त्यांनी भावपूर्ण श्रद्धांजली अर्पित केली आमच्या कॉमेंट्री बॉक्सच्या समोर महेंद्र दादा पाटील यांना, आणि त्याच्यानंतर ते आमच्या मुख्य व्यासपीठावर उपस्थित राहिलेले आहेत। आणि हे या स्पर्धेचे शिल्पकार, सातत्याने बिझी मॅन, सातत्याने या स्पर्धेमध्ये काय कमतरता आहेत त्या संपूर्ण भरून कशा काढता येईल याच्यासाठी ते प्रयत्नशील असतात दीना पाटील साहेब। बॉल वेगाने टाकलाय, पायावर लागलाय का त्याच्यासाठी अपील सुरू आहे विकेट कीपर कडून, परंतु पंच लगेचच बाजूला झाले। तोपर्यंत एक धाव इथे मिळताना दिसेल, म्हणजेच काय कदाचित इथे बॅटला ब्रश होतोय असं वाटतंय। पाहूया शेवटी पंच आपल्या जागेवर येतील। निर्णय बल्ले को टकराने भर के बाद गेंद गई थी। दीना पाटिल के साथ उनके बहुत ही करीबी केतन पाटिल हैं। तर बॅटला लागला होता, इनसाइड एज घेतल्यानंतर पायावर लागला आणि त्याचमुळे राईट डिसिजन फ्रॉम अंपायर। काय पंचांची भूमिका राहिली या स्पर्धेमध्ये, चांगली अंपायरिंग चारीच्या चारी पंचांच्या माध्यमातून। फुल टॉस समोर मारलाय, फिल्डर आहे, व्हाट अ कॅच, बरोबर जजमेंट आणि तेवढाच चांगला झेल इथे टिपत असताना दीपक गडवीने या स्पर्धेमध्ये हा दुसरा झेल टिपलाय। सर्वोत्तम कॅच दीपक गडवीचा। देखिए दीपक गढ़वी ने कहेंगे तो पूरे सीजन का अच्छा कैच पकड़ा था पीछे जाते हुए। ये कैच भी अच्छा है क्योंकि टाइमिंग देखिए उनका, जंप लगाने का टाइमिंग देखिए, गेंद जब उन तक आई ये देखिए पूरी तरह हवा में थे। बहुत बढ़िया कैच, बेस्ट फील्डर। यस, दोन सर्वोत्तम कॅचेस त्यांच्या माध्यमातून घेण्यात आलेले आहेत स्वर्गीय महेंद्र दादा चषक टेनिस क्रिकेट ब्लास्टच्या माध्यमातून, आणि दोन्ही कॅचेस खूप चांगल्या होत्या। कॅचेस विन द मॅचेस, पकडा झेल जिंका क्रिकेटचा अद्भुत खेळ म्हणतात ना ते, याच्यासाठी चांगले कॅच इथे पकडत असताना दीपक गडवी। आणि आतापर्यंत धावा आहेत स्कोर बोर्डवर 83 न्यू बॅटर अजिंक्य गोळे। ये देखिए किस तरह के रिएक्शन है सौरभ बिराददार के चेहरे पे, और अब उन्होंने चलना शुरू किया। व्हाट अ कैच। अजिंक्य गोळे फलंदाजीसाठी येईल। साताऱ्याचा भूषण गोळे आपण पाहतो, जो ऑलराऊंडर आहे। अजिंक्य गोळेला मागच्या मॅच मध्ये आपण पाहिलं की कॅप्टन्सी देण्यात आली होती, आणि आता या मॅच मध्ये त्याच्याकडून अपेक्षा आहे धावा कराव्या लागतील। टीमची धावसंख्या स्कोर बोर्डवर आतापर्यंत 83 धावा। आमचं मुख्य व्यासपीठाचं दृश्य 70 स्पोर्ट्सच्या माध्यमातून हे दृश्य कव्हर केलं जातं। भव्य दिव्य सभामंडप या स्पर्धेचा स्वर्गीय महेंद्र दादा चषक तुम्ही पाहताय। अपील परत एक वेळा आहे आणि परत एक वेळा ती उचलून धरली आहे, पायावर लागलाय बॉल। फलंदाज अजिंक्य गोळे इथे आउट होईल। गोल्डन डकचा शिकार LBW च्या स्वरूपात। क्या कमाल की तेज गेंदबाजी की जा रही है, रफ्तार में गिरफ्तार किया अजिंक्य गोले को। आइए देखते हैं किस तरह से LBW हुए, क्रीज के कोने से किया परफेक्ट गेंद और परफेक्ट डिसीजन अंपायर का। एक और क्लियर डिसीजन आता हुआ, और बिल्कुल ऑफवर्ड मिडल पे थे, गेंद नीचे भी लगी थी। अंपायर के मन में कोई भी शंका नहीं। कल से जो अंपायरिंग हो रही है चारों अंपायर की तरफ से वो हाई क्लास है। आज दिन भर में हमने देखा जितने बार उन्होंने तीसरे अंपायर को डाउट के तौर पे बुलाया उतने बार ओव्हर स्टेपिंग हुआ है। बढ़िया अंपायरिंग, काय अंपायरिंग राहिली आहे धनंजय कोळी यांच्या माध्यमातून या संपूर्ण स्पर्धेमध्ये। सर्वच अंपायर शशी साटम, धनंजय कोळी, रमाकांत पवार आणि रुपेश सावंत हे चारही पंच या स्पर्धेमध्ये चांगली कामगिरी करत असताना, आणि बॅक टू बॅक विकेट आल्यात। ही इज ऑन हॅट्रिक नाव, हॅट्रिकची संधी आहे या स्पर्धेमध्ये। सौरभ बिराजदार या पुण्याच्या बॉलरने हॅट्रिक घेतलीये, आता पाहूया हॅट्रिक येते का। हो, परफेक्ट यॉर्कर दिशा दिली आहे। शॉर्ट कव्हर पॉइंट मध्ये बॉल निघतोय तोपर्यंत एक सिंगल येते। ओव्हरची होते समाप्ती। ओव्हर नंबर 6चा खेळ संपला आणि 6 ओव्हरच्या समाप्तीनंतर धावा झाल्यात 84 और 6 ओवर डिलीवर्ड करने के लिए एग्जैक्ट 30 मिनट्स का समय यहाँ पर लिया है टीम सौराष्ट्र ने। थैंक यू सो मच टीम सौराष्ट्र। रविराज आहिरे जो पिछले मैच में ओपन को आए थे, इस मैच में देखिए कमिंग सून
गुजरात टेनिस क्रिकेट लीग 12 लाख 6 लाख के इनामात के साथ ब्रांड एम्बेसडर गुजरात की खुशबू बंटी पटेल फॉर टीम्स कांटेक्ट नंबर दिया है सीजन 1 टॉप 80 में इसमें रहेंगी 70 पे इसका टेलीकास्ट। हन्नान प्रीमियर लीग देखना ना भूलिए 7 समंदर पार। अगले टॉस के लिए दोनों टीमों को टॉस बॉक्स में तुरंत रिपोर्ट करना है। हन्नान प्रीमियर लीग 7 समंदर पार सहराओं में खेला जाएगा। रायगड आणि ठाणा दोन्ही टीमच्या कॅप्टनने टॉस साठी यायचंय। टीम ठाणे आणि टीम रायगड। ट्रायडंट 11 ठाणे, प्रवीण 11 रायगड या दोन्ही टीमच्या कॅप्टनने टॉस साठी यायचंय। उस्मान पटेल इथे उपस्थित आहेत। ट्रायडंट 11 ठाणे कॅप्टन विवेक शेलार आपण देखील लवकरात लवकर टॉस बॉक्स मध्ये उपस्थित राहा। धन्यवाद। चला पहिला बॉल सिंगल आली आहे। सेकंड बॉल ऑन साइड ला लॉफ्टेड ऑन ड्राइव्ह डीप मध्ये फिल्डर आहे, चांगली फिल्डिंग तिथे। 1 रन आता हुआ स्कोर में। असलं मोठवाने बॉल थांबवलाय। 2 बॉलवर 2 सिंगल आले। लास्ट ओव्हर मध्ये राजेश नायडू टीमची धावसंख्या स्कोर बोर्डवर 86 धावा। परत एक वेळा ऑन साइड ला प्रहार केलाय, डीप मध्ये फिल्डर आहे, असला मुठवा सिंगल। 3 बॉलवर 3 इन अ रो 3 सिंगल। कमाल की बॉलिंग। डेथ ओवर में इस तरह की गेंदबाजी जब हाथ खोलने की बिल्कुल बल्लेबाजों को जगह नहीं दे रहे। अगला मैच ट्राइडेंट ठाणे और रायगढ़ के बीच में खारघर रायगढ़। ये ठाणा रायगढ़ का मैच नहीं है, ब्लास्ट रायगढ़ का मैच। पुढचा बॉल चेंज ऑफ पेस, कटर पडल्यानंतर बाहेर निघाला, लेग ब्रेकचा प्रयत्न, चांगला बॉल बॉलर राजेश नायडू कडून डॉट बॉल। कमाल की गेंद हाथों के पीछे से किया था और कितनी खूबसूरत गेंद थी। टिप्पा आगे रखा था बैट्समैन के, बिल्कुल सामने से गेंद को घुमाया था। 4 बॉल झाले, 4 बॉल मध्ये फक्त 3 रन आले। 5वा बॉल लॉफ्ट केलाय, मिड विकेट बाउंड्री लाईनच्या दिशेने, प्रॉपर टायमिंग, बॉल बाउंड्री लाईनच्या बाहेर। 6 धावांसाठी षटकार। बहुत हो गया, बहुत हो गया। बल्लेबाज ने कह दिया, गेंद को फेंक दिया है। ये देखिए सीधा तारामंडल में गेंद जाती हुई, फलक बोस शॉट 6 रन। मावळचा सुपरस्टार दत्ता पवारचा पहिला वार, बॉल मिड विकेट बाउंड्री लाईनच्या पार, हा येतोय षटकार। 6 धावा मिळताना दिसतात। टीमची धावसंख्या स्कोर बोर्डवर आता फ्लाय होते, धावा झाल्यात 93 आणि जर या बॉलवर सिक्सर आला दत्ता पवारच्या बॅट मधून तर एक्झॅक्ट 100 चं लक्ष सेट होईल टीम बालाजी RAR सौराष्ट्रच्या समोर। 93 रन आतापर्यंत झालेत। लास्ट बॉल अजूनही शिल्लक। ट्राइडेंट के सामने दिन में लक्ष्य चेस किया था, ये रात का मैच है, फर्क इतना है। 93 रन। लास्ट बॉल चेंज ऑफ पेस, कटर परत एक वेळा स्लोअर बाउन्सर, सरळ विकेट कीपरच्या हातात। ओव्हर समाप्त। ओव्हर नंबर 7 चा केस संपला। 7 ओव्हरच्या समाप्तीनंतर धावा झालेल्या 93, 94 धावा करायच्यात। 94 रनों का लक्ष्य होगा सामने टीम बालाजी RAR सौराष्ट्र। 94 चं टार्गेट आहे। आता जाऊया टॉस बॉक्स मध्ये, जिथे टॉस केला जाईल। ट्रायडंट ठाणे वर्सेस प्रवीण 11 खारघर रायगड। दोन्ही टीमचे कॅप्टन तिथे उपस्थित असतील आणि जाऊया चंदू शेटे सर यांच्याकडे टॉस या मॅचचा केला जाईल। यानंतरचा महत्त्वाचा सामना आणि या महत्त्वाच्या सामन्याचा टॉस केला जाणार आहे। खऱ्या अर्थाने या क्रीडा स्पर्धेमध्ये हनुमान पाटील साहेब भिवंडी लोकसभा समन्वयक ज्यांच्या माध्यमातून या स्पर्धेची लकी ड्रॉची मोटरसायकल बाईक देखील देण्यात येत आहे। आणि या हनुमानजी पाटील साहेब विनंती असेल आपण या ठिकाणी यायचं। जोडीला बिनार पाटील साहेब या ठिकाणी उपस्थित आहेत। आणि अशी मॅच अख्ख्या महाराष्ट्राचं लक्ष किंवा अख्ख्या भारताचं लक्ष असतं ज्यावेळेला
ठाणे विरुद्ध रायगड मॅच असते आणि आता सगळ्यांची प्रतीक्षा संपली आहे. ठाणे टीमचे कॅप्टन म्हणून शाहिद शेख येत आहेत, तर दुसऱ्या बाजूला आपल्याला पाहायला मिळत आहेत रायगडचे टायगर उस्मान पटेल. सगळ्यांना उत्कंठा या मॅचची आहे. भिवंडी लोकसभा समन्वयक तथा जर पाहिलं तर सामनाधिकारी सचिन कदम सर देखील या ठिकाणी उपस्थित राहत आहेत. चर्चा बीना पाटील साहेबांची चर्चा या स्वर्गीय महेंद्र दादा चषकाची आणि या चर्चेमधील सगळ्यात महत्वाची गोष्ट म्हणजे रायगड विरुद्ध ठाणे ही मॅच एक वेगळा फॉर्मॅट आहे. 10 लाखाचा पहिला पुरस्कार आहे, 5 लाखाचा दुसरा पुरस्कार आहे आणि सध्या गुजरातचा संघ पुण्याच्या संघाविरुद्ध खेळतोय सौराष्ट्रचा. परंतु यानंतरची मॅच सगळ्या क्रिकेट प्रेमींचं लक्ष ज्या मॅच कडे लागलेलं असणार आहे. मैत्रीपूर्ण दोन्ही संघ एकमेकांचे चांगले मित्र आहेत, परंतु मैदानात मॅच असल्यानंतर यस महत्वाचा या ठिकाणी सामना आहे आणि हनुमानजी पाटील साहेब आमच्या बरोबर जोडले गेलेले आहेत. दोन मित्रांमधील लढाई आहे आणि दोन अगदी चांगले संबंध असणाऱ्या जिल्ह्यांमधील लढाई. टॉस मात्र या ठिकाणी जातोय रायगडच्या बाजूने. उस्मान पटेल आमच्या बरोबर जोडलेत. उस्मान, किती उत्कंठा या मॅचची, त्याचबरोबर स्पर्धेविषयी आणि टॉस जिंकून काय निर्णय असेल? आम्ही पहिले फिल्डिंग करूया ना. रायगड आणि आमची ऐसा वाटते घरातली टीम आहे, काय त्यांना टेन्शन स्टेजवर तर नाही. मॅच चांगली होईल, प्रयत्न करूया मी तिसरी पण मॅच जिंकायची. या अगोदर किती वेळा तुम्ही कॅप्टन होतात रायगडचे? 1 का 2 ओव्हर झाले, काय माहिती नाही हरले का जिंकले. तर समोर ठाण्यामध्ये तुम्ही आता आलेला आहात, तर काय म्हणाल, काय रणनीतीने आता मैदानाच्या आतमध्ये उतराल? कारण ठाण्याचा संघ देखील सध्या चांगल्याच फॉर्मात आहे. चांगलाच फॉर्मला होता, लेकिन आम्ही एकच प्रयत्न करूया, 60च्या आतमध्ये थांबायचा आम्ही प्रयत्न करूया. टॉस जिंकून फिल्डिंग घेतलेलं आहे. मी पण टॉस जिंकून फिल्डिंग करण्याचा निर्णय घेतला आणि बॅटिंगसाठी अहमद शाहिद या 1 मिनिट मॅच सुरू होते त्या अगोदर शाहिद यांच्याशी धन्यवाद हनुमानजी आणि धन्यवाद बीना पाटील साहेब. शाहिद यांच्याशी आम्ही चर्चा करू. शाहिद, तुमची एक अर्धशतकी खेळी मला आठवते ज्यावेळेला रायगड ठाणे मॅचेस झाली होती आणि एक जबरदस्त खेळाडू म्हणून आणि तुमचे एक वेगळाच कारकीर्द राहिलेली आहे. परंतु रायगड ठाणे मॅच खेळताना कसं वाटतं आणि आज या स्पर्धेच्या माध्यमातून तो सामना आपल्या भेटीला येतो त्याविषयी आणि आता बॅटिंग करायची आहे? पहिले तर रायगड ठाण्याचे मॅच एकदम म्हणजे जेवढे हे लीग मॅचेस होतात आणि जेवढे हे प्रेक्षणीय मॅच असते, सर्वात मोठी मॅच रायगड ठाण्याची असते आणि त्या मॅचमध्ये मी पहिला अर्धशतक जेव्हा मारलेला तेव्हा तर मला भरपूर सर्वांकडून शुभेच्छा आलते. आणि या ग्राउंडवर रायगड ठाण्याची मॅच बघायला पण असं नाही की ग्राउंडवर जास्त जण नाही, पण लाईव्ह जे मजा भरपूर जण घेतात त्यांच्यासाठी आम्ही मॅच ही चांगलीच करू. हा फॉर्मॅट एक वेगळा पुढे आलाय डिस्ट्रिक्ट वाईज क्रिकेटचा आणि त्याच्यासाठी 10 लाखाचा पुरस्कार. बीना पाटील साहेब किंवा 70-70 स्पोर्ट्स काय म्हणाल? तारिकबाईंनी आणि जे आमच्या साहेबांनी जे नियोजन केलं आहे डिस्ट्रिक्टच्या, या टुर्नामेंटमुळे आणखी डिस्ट्रिक्टचे टुर्नामेंट जास्त होतील आणि याच्यामुळे जे नवीन यंगस्टर आहे त्यांना चांगला चान्स भेटेल आणि त्या यंगस्टरनी अशा टुर्नामेंटचा फायदा उचलला पाहिजे. नाहीतर यंगस्टरकडून असे भरपूर हे निघतात की आम्हाला चान्स नाही भेटत, कुठे खेळायची संधी नाही भेटत. जर तुम्हाला आता संधी भेटते त्या संधीचा तुम्ही सोना करायला पाहिजे. कारण मला तर 12-15 वर्ष झाले क्रिकेट खेळून. माझ्या यंगमध्ये मला असा संधी कधीच नव्हती भेटत. मी मुंबईमध्ये आपली चंद्रा सर होते त्यांच्या टीममध्ये जाऊन भरपूर 2-3 वर्ष खेळलो, पण चान्स नव्हता भेटला. पण स्वतःचं नाव बनवण्यासाठी मला कमीत कमी 10 वर्ष तरी गेले. परंतु आज खूप चांगली कामगिरी करताय आणि एक नाव लौकिक तुमचाही झाला. खूप साऱ्या शुभेच्छा. क्रिकेट रसिकाओ, या खमंग मेजवानीसाठी सज्ज व्हा या मॅच नंतर. परंतु चालू मॅच मध्ये मैदानाच्या आतमध्ये पुण्याच्या विरुद्ध सौराष्ट्र मैदानाच्या आतमध्ये उतरली आहे. पाहूया या डावात काय होईल, ऐकण्यासाठी जाऊयात. IPL ची मखमली आवाज कुणालजी दाते सर आणि व्हॉइस ऑफ भिवंडी सिद्दीक बाबे सर. धन्यवाद. धन्यवाद चंदू शेट्टे सर. ओमकार युवा सेवा संस्था भिवंडी आप तक लाए
लेट महेंद्र दादा चषक 2025 में आप सभी का हार्दिक स्वागत है। सुप्रीमो सीजन 11 को देखना ना भूलिए। धन्यवाद। कॉमेंट्री बॉक्स आपण सत्कारही चालू राहील आणि आपली कॉमेंट्री चालू राहील। एक मिनिट राजेंद्र दादा, एक मिनिट, पहिले इम्पॅक्ट प्लेअरचं सांगू द्या। इम्पॅक्ट प्लेअर आलेला आहे आदित्य जाधवच्या जागेवर सतीश बिराजदार। यस, कारण मान्यवरांची मांदियाळी आपण या ठिकाणी पाहतो, संपूर्ण स्टेज आपण पाहतोय। या ठिकाणी दापोडे गावचे उद्योगपती सूर्यकांत पाटील साहेब या ठिकाणी उपस्थित आहेत। मी उमाकांत पाटील साहेबांना विनंती करतोय की आपल्या शुभ हस्ते त्यांना सन्मानित करायचं आहे। चला फास्ट जरा करूया आपण सत्कार। त्या ठिकाणी आपण कॉमेंट्री सुरू ठेवायचे। कुणाल दाते सर हे लक्षात असू द्या। असलम और नैमिश दोनों ओपनर बीच मैदान पे। इबान शेख की पहली गेंद घूम के चली गई विकेट कीपर के पास, कोई रन नहीं। नंतर यानंतर मी उमाकांत पाटील साहेबांना विनंती करतो की चेतन चातुर्य समाजसेवक डाकिवली यांना आपण सन्मानित करायचं आहे। त्यानंतर आलिमगड गावचे समाजसेवक सामाजिक कार्यकर्ते कैलास पाटील साहेब आपण पुढे या। सिबान शेख स्विच हिट किया, रिवर्स शॉट खेला है और गेंद चली गई है स्क्वायर थर्ड मैन बाउंड्री के बाहर, 4 रन। दापोडे गावचे उद्योगपती सूर्यकांत पाटील साहेबांचा या ठिकाणी सन्मान केला जातो उमाकांत पाटील साहेबांच्या शुभ हस्ते। त्यानंतर देवानंद पाटील साहेब आपण पुढे या। दीना पाटील साहेबांचे बंधू आहेत। व्यासपीठावर स्थानापन्न झालेले अंजूर गावचे जनजागृती सेवा मंडळ अंजूरचे राजेश पाटील साहेब यांचा स्वागत आणि सन्मान आपल्या शुभ हस्ते करावयाचा आहे। कमाल का शॉट असलम मुठवा का, मुट्ठी बंद वाला शॉट, कदमों का इस्तेमाल, निकल के मारने की कोशिश और तेज बाउंसर था, आखिरकार वहां पे आउट हो गए। बढ़िया कैच। अब हर कोई तो एबी डिविलियर्स तो नहीं बन सकता है। तदनंतर अंजूर गावचे समाजसेवक संतोषजी थळे साहेब या ठिकाणी उपस्थित आहे। त्यांचा स्वागत आणि सन्मान करतील देवानंद पाटील साहेब। पहला झटका लगता हुआ असलम मुठवा 4 रन बना के आउट हो गए। अच्छी सोच थी वहां सिबान शेख की, जब देखा कि बल्लेबाज आगे बढ़ रहे, अपनी गेंद लेंथ को खींच लिया था उन्होंने और कंधे का इस्तेमाल किया था। राजेश यस पाटील आपण सज्ज राहायचं आहे। यानंतर युवासेना शहर प्रमुख भिवंडी मोहन पथाडे साहेब या ठिकाणी उपस्थित आहेत, त्यांना आपण सन्मानित करूया। मोहन पथाडे साहेब युवासेना शहर प्रमुख भिवंडी यांचं स्वागत आणि सन्मान करतील राजेश यस पाटील यांच्या शुभ हस्ते। ओमकार युवा सेवा संस्थेचे पदाधिकारी आहेत। नए बैटर जोगीराज राणा वन डाउन पोजीशन पे आए। तदनंतर भिवंडीचे हुजेल पटेल साहेब या ठिकाणी उपस्थित आहेत। भिवंडीवरून आलेले हुजेल पटेल यांनाही सन्मानित करतील राजेश यस पाटील। नेमिश मिलमाडी नॉन स्ट्राइक पे है। इम्पैक्ट प्लेयर, इम्पैक्ट नयन पाटील आपण पुढे यायचे। नयन पाटील यानंतर स्वागत आणि सन्मान आपण करायचा आहे। महाराष्ट्र राज्य गाव कामगार पोलीस पाटील संघाचे उपाध्यक्ष महाराष्ट्र राज्याचे तथा वळगावचे सन्माननीय पोलीस पाटील गिरीधर रघुनाथ पाटील साहेबांना आपण सन्मानित करायचं आहे। सर 2 मिनिटे, इम्पॅक्ट प्लेअर आलाय बॅटिंग टीमचा। यस, जोगीराज सिंह राणा इम्पैक्ट प्लेयर किसके जगह पे आया आप अंपायर पूछ लेना बस, उनसे ही पूछ लेना आप बस। असलम मोटवा की जगह पर, थैंक यू। तदनंतर परवेज चौधरी साहेब भिवंडीवरून आलेले आहेत। परवेज चौधरी साहेबांना विनंती करतो की आपण पुढे या, आपलं स्वागत आणि सन्मान करतील नयनजी पाटील। क्लिक कर दिया है, क्या गजब का स्ट्रोक है, पीछे खिलाड़ी है और देख रहा है क्या कुछ हुआ है वहां पर। राणा आए भी और चले भी गए। कमाल का कैच डीप मिड विकेट पर। परवेज चौधरी यांना सन्मानित केलं जाते, आपण टीव्ही स्क्रीनवर पाहतोय। तदनंतर मानकोलीचे ज्येष्ठ नागरिक विठ्ठल माळी साहेब या ठिकाणी उपस्थित आहेत। मी नयन पाटील साहेबांना विनंती करतोय की आपण विठ्ठल माळी साहेब ज्येष्ठ नागरिक मानकोली यांना आपण सन्मानित करायचं आहे।
देखते ही देखते सिबान फक्की हैट्रिक पे आ गए। अब तक एक हैट्रिक हो चुका है। कोपरचे शिवसेनेचे विभाग प्रमुख केशव पाटील साहेब या ठिकाणी उपस्थित आहेत। ऍडव्होकेट सुशांत शाहू सरांना विनंती करतोय की आपल्या शुभ हस्ते आपण सन्मानित करायचं आहे। कोपरचे शिवसेनेचे विभाग प्रमुख केशव पाटील साहेब यांचा स्वागत आणि सन्मान, मायेची शॉल आणि पुष्प त्या ठिकाणी भेटवस्तू आपण देत आहोत। हिंदू हृदय सम्राट शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे साहेबांची प्रतिमा आणि धर्मवीर आनंदेगे साहेबांची प्रतिमा, त्यानंतर कोपरचे समाजसेवक राजेश पाटील साहेब या ठिकाणी उपस्थित आहेत। कोपरचे समाजसेवक राजेश पाटील यांना सन्मानित करतील ऍडव्होकेट सुशांत शाहू सर, जे सल्लागार आहेत ओमकार युवा सेवा संस्था भिवंडीचे, नुकतीच त्यांची निवड झाली। त्यानंतर अंजूरचे उद्योगपती तथा समाजसेवक संदीप पाटील साहेब या ठिकाणी उपस्थित आहेत। संदीप पाटील साहेब आपण पुढे या। ओवर टू कॉम्बॉक्स। हैट्रिक गेंद, ओ बढ़िया गेंद थी, फ्लिक करना चाहते थे, देखना है क्या कुछ हुआ है। रन तो पूरा हुआ है, बल्ले से टकराने भर के बाद गेंद गई थी। शकील संजात न्यू बॅटर आणि त्याचं इथे खातं उघडलं जाईल। सिंगल नंतर टीमची धावसंख्या स्कोर बोर्डवर आहे 5, 2 फलंदाज बाद, 5 पर 2 विकेट। 1 रन से खाता खोला शकील सज्जाद ने, 5 रन 2 विकेटों के नुकसान पे। सिबान की गेंद सीधा ड्राइव किया, तीर की मानिंद गेंद पहले बाउंस पे डाउन द ग्राउंड जाती हुई 4 रन। नेहमीच्या बॅट मधून हा डाऊन दी ग्राउंड फटका आलेला आहे। चांगला फटका, स्ट्रेट हिट, 4 धावा वसूल करत असताना परत एक वेळा स्लॉट मध्ये बॉल टाकला सिब्बानने आणि बरोबर ओव्हर द बॉलर हेड स्ट्रेट डाऊन दी ग्राउंड हा चौकार वसूल केलाय बॅटर नेमिश मालमणीने। आणि या चौकाराच्या मदतीने टीमची धावसंख्या स्कोर बोर्डवर फर्स्ट ओव्हरचा खेळ संपलाय। 9 धावा 2 फलंदाज बाद। मिला जुला ओवर जहाँ पे 2 विकेटें भी आई, 2 चौके भी आए। 1 ओवर की समाप्ति, रन बने 9, लक्ष्य 94 का। टीम बालाजी RAR सौराष्ट्र के सामने आज मान्यवरों से मंच पूरी तरह भर चुका है। सभी का हार्दिक स्वागत है। ग्रामीण धनवान दीना पाटिल साहब की तरफ से ये आप देख सकते हैं, दीना पाटिल साहब को मैन बिहाइंड शो। पहले ओवर के लिए 4 मिनट का समय लिया है NB 11 पुणे नासिक। विकी कलमे की गेंद, स्वीप लगाना चाहते थे, कमाल की फील्डिंग, अपने आप को झोंक दिया था वहां पर। लाजवाब फील्डिंग, शॉर्ट स्क्वेअर लेगच्या दिशेने बॉल थांबवला त्या फिल्डरने आणि खूपच चांगला सूर तिथे मारला। ज्या पद्धतीने तिथे क्षेत्ररक्षण पाहायला मिळालं, काय क्विक पोझिशन मध्ये आला, सूर मारला। अतुलने हा बॉल थांबवला आणि धावा थांबवल्यात आपल्या टीम साठी असं म्हणायला हरकत नाहीये। सिंगल मिळते, टीमची धावसंख्या 10। जॉन्टी की याद ताजा होती हुई, जॉन्टी रोड्स की कल में फ्रंट फुट पे जाकर स्वीप लगाना चाहते थे, बीट करती हुई गेंद पहुंची विकेट कीपर के पास। निमेश बल्लेबाजी करें, साथ में शकील सज्जाद हैं। ड्राइव किया, स्कोर ऑफ द विकेट, बैकआउट पॉइंट पे जोखिम भरा रन पूरा करते हुए बल्लेबाज। क्विक सिंगल आणि पाहिजेत या धावा येणं गरजेचं आहे। ज्या वेळेला तुमच्या समोर टार्गेट एवढं मोठं आहे, 94 रन करायचे आणि अशा परिस्थितीमध्ये याची की सिंगल क्विक सिंगल घेणे गरजेचं आहे। जसे आपण क्विक बाइट्स घेतो, ज्या वेळेला हलकीशी भूक आपल्याला संध्याकाळी लागते, आणि इथे या चिकी सिंगल नंतर टीमची धावसंख्या स्कोर बोर्डवर आहे 11, 11 लॉस ऑफ 2 विकेट। टीम बालाजी RAR सौराष्ट्र। देखिए, उन्होंने ट्राइडन ठाणे के सामने दिन में लक्ष्य छुआ था। ये फ्लड लाइट की रोशनी में मुकाबला हो रहा है। कल में इस मरतबा गेंद को खेल दिया हवा में, फील्डर नीचे आ रहे हैं, बढ़िया रनिंग कैच की कोशिश, लेकिन कैच छूटता हुआ, सपना टूटता हुआ। राहुल सातव होता, लॉंग ऑफ मधून लॉंग ऑनच्या दिशेने स्ट्रेट धावत गेला आणि त्याच्यानंतर पोझिशन मध्ये देखील आला होता, परंतु शेवटच्या क्षणाला ऍक्शन रिप्ले पहा, त्याच्या दोन्ही हातातून बॉल निसटला आणि कॅच ड्रॉप
करण्यात आलेला आहे राहुलच्या माध्यमातून. टीमची धावसंख्या पुढे जाईल, धावा वाढतात, धावा झाल्या 12, लॉस ऑफ 2 विकेट. टीम बालाजी RAR सौराष्ट्र. स्टिल नॉट इनफ टोटल ऑन द बोर्ड. विक्की कलमे इस मरतबा फिर से गेंद को खेला है, उसी फील्डर के पास लॉन्ग ऑफ पे हैं. 1 रन आता हुआ स्कोर में. सिंगल डबल्स येत आहेत, मोठे फटके आलेले नाहीयेत. मगाशी त्यांनी दुपारी त्या धावा चेस केल्या होत्या. 101 चं टार्गेट चेस केलं होतं ट्रायडंट ठाणेच्या विरुद्ध, आणि आता या मॅच मध्ये 94 करायचे. गोलंदाजी थोडीशी हारागिरी राहिली आहे सौराष्ट्रची. आता बॅटिंग चांगली करावी लागेल. विक्की कलमे फुल टॉस गेंद इनफील्ड के ऊपर से खेला है. टिपिकल पावर प्ले शॉट है, गेंद निकल गई है डीप एक्स्ट्रा कवर में. 4 रन. गजब का शॉट, लूजनर थी. पिक्स ऑन द फुल एंड हैमर डैश बॉल ओवर द एक्स्ट्रा कवर फॉर 4. शकील शंजाच्या बॅट मधून हा चौकार येतोय. फुल टॉस बॉलला एक्स्ट्रा कव्हरला दिशा दिली आणि एक्स्ट्रा कव्हर बाउंड्री लाईनच्या बाहेर चौकार येतोय. ओव्हरची होते समाप्ती. 2 ओव्हरचा खेळ इथे संपला आणि 2 ओव्हरच्या समाप्तीनंतर 17 धावा. कप्तान चले सीनातान. शकील संजात के बल्ले से चौका आणि 4 रनाच्या मदतीने आता टीमची धावसंख्या स्कोर बोर्ड 17. 2 ओव्हरचा खेळ समाप्त. चला थोडीशी घाई करा. टीम नेक्स्ट मॅच ठाणे विरुद्ध रायगड हा सामना पाहायला विसरू नका. टेनिस क्रिकेट ब्लास्ट मध्ये पुढचा सामना तुमच्या भेटीला येतो. एका बाजूला विवेक शेलार कॅप्टन आहे. A1 पवनचा खेळ देखील तुम्हाला पाहायला मिळणार आहे. दुसऱ्या बाजूला तुम्ही पाहणार आहात रायगड टीमचा कॅप्टन, रायगडचा टायगर उस्मान पटेल याला. पुढच्या मॅच मध्ये नक्कीच आमच्या 70 स्पोर्ट्स बरोबर जॉईन व्हा. आणि टीम पहा, विवेक शेलार आहे, दिनू कांबळे टीम मध्ये, बिलाल आहे, शाहिद आहे, सुलतान आहे, पवन केने, प्रितेश आहे, मागच्या मॅच मध्ये चांगला खेळला, सुहास आहे, अयूब शेख आहे, ऋतिक आहे, सूरज पाहायला मिळेल, ओमकार तारमाळे पाहायला मिळतोय आणि हे सर्व खेळाडू इन ऍक्शन असतील. खेल की शुरुआत अनिकेत आए. इस मरतबा जर में गेंद थी ऑन ड्राइव करते हुए लॉन्ग ऑन पे 1 रन. रायगड टीम देखील पॅक टीम आपल्याला पाहायला मिळते. रायगडची टीमची देखील चर्चा होते. उस्मान पटेल त्या टीम मध्ये, किरण आहे, विश्वजित म्हात्रे, ओमकार पाटील आहे, पंकज जाधव या टीम मध्ये, आशिष मेहरुल आज खेळताना दिसेल, सुमित ढोंगडे या टीम मध्ये, जीवित म्हात्रे, बंटी पद्रिक या टीम मध्ये, अक्षय प्रसन्नने चांगली बॉलिंग केली आहे, नयन देखील या टीम मध्ये, विकी आहे आणि यांच्यावर सर्वांच्या नजरा असतील. सूरज पाटील आणि अक्षय पवार या टीम मध्ये आपल्याला पाहायला मिळेल. अनिकेत ताकवाने मुड़ते हुए लोधा सिटी एंड से इस मरतबा दूर से खेलने की कोशिश, वाइड घोषित किया अंपायर ने. अनिकेत लगातार पिछले मैच में भी हमने देखा था इन्होंने गेंदबाजी अच्छी की थी. अभी भी मेन जो उनके गेंदबाज है उनको बॉलिंग नहीं दी गई है. सौरभ अभी भी गेंदबाजी पे नहीं आए हैं. हॅट्रिक घेतली होती त्याने याच्या अगोदरच्या मॅच मध्ये आणि हॅट्रिक घेणारा गोलंदाज अजूनही बॉलिंग साठी आलेला नाहीये. सिब्बानने चांगली बॉलिंग केली. विकी कलम्याने आता अनिकेत ताकवणे आलाय. अनिकेत ताकवने इस मरतबा फीड वाइड यॉर्कर चॉप कर दिया था दूर से डिपिश गली में 1 रन. 1 रन से स्कोर आगे बढ़ता हुआ पहुंचा है 20 रन. टीम के कैप्टन वहां पे है और रणनीति कप्तानी बनाता है. क्या कमाल की गेंदबाजी हो रही है. ऑफ स्टंप और उसके अतराफ में बॉलिंग की जा रही है. लाइन ऑफ अटैक बहुत ही एक्सलेंट है अनिकेत का. सामना करेंगे निमेश. इस मरतबा घूम के मारा है, बेहतरीन हुक शॉट है, गेंद निकल गई है स्क्वायर लेग पर. 6 रन. चांगलं टायमिंग, या फटक्यांची आवश्यकता आहे RAR बालाजी सौराष्ट्र या टीमला. आणि बरोबर शॉर्ट बॉलचा वापर, थोडासा खेचला बॉल, आउटसाइड ऑफ स्टंप बॉल होता, स्क्वेअर लेगला उडवला आणि लगा तो 670 सिक्सर येतोय. चांगलं टायमिंग, भव्य षटकार. टीमची धावसंख्या 26. अभी तक अनिकेत फुलर लेन की गेंदबाजी कर रहे थे. ये गेंद काफी हाफ ट्रैक करती, बैकफुट पे चले गए. एंगलिंग इज बॉडी, सुपर हुक शॉट. 6 रन. 26 पे पहुंचा है स्कोर. जवाब दिया जा रहा है इस ओवर में. अनिकेत, ओ माय गॉड, कहां चले गए हैं. वाइड. वो तो वाई है लेकिन बॉल काफी दूर गई है. वाईड बॉलचा इशारा इथे येतोय. एक्स्ट्रा रन खात्यामध्ये जाईल. धावा झाल्या 27. 27 रन पारी का ये तीसरा ओव्हर चलता हुआ.
अगर फ्लाई स्लिप के फील्डर अलर्ट नहीं रहते तो फिर ये गेंद निकल जाती पीछे। विकेट कीपर के लिए तो मौका नहीं था। अनिकेत सामना करेंगे निमेश। लक्ष्य 94 रनों का, 27 रन 2 विकेटों के नुकसान पे, 27 फॉर द लॉस ऑफ 2 विकेट्स। अनिकेत लोधा सिटी एंड से इस मर्तबा तान दिया आसमान में, सीधा दर्शकों में गेंद जाती हुई, बैक टू बैक दूसरा सिक्सर आता हुआ निमिष के बल्ले से। कमाल की बल्लेबाजी। बॅटचा तडाखा अंग अंग भडका असं म्हणायला लागेल। ज्या पद्धतीने टायमिंग होतं, बॅटचा स्विंग प्रॉपर आहे आणि समोर फटका मारत असताना बॅटर नेमिश मालमणीच्या बॅट मधून हा सिक्सर येतो आणि या षटकाराच्या मदतीने टीमची धावसंख्या स्कोर बोर्डवर 33। अब पलटवार शुरू हो चुका है टीम बालाजी RKR सौराष्ट्र का। देखिए क्रिकेट में चीजें बदलने में ज्यादा समय नहीं लगता है। अब तक इस ओवर से 16 रन आए। फिर से अब की बार मिस टाइम है, पीछे खिलाड़ी भी है और बढ़िया कैच, आउट हो गए बॅटर रविराज अहिरेने हा झेल टिपला मिड विकेट बाउंड्री लाईनच्या दिशेने। बॅटर नेमिश मालमणी इथे डग आउट मध्ये जाईल। विकेट आली आहे, बॉल पडल्यानंतर थोडासा बाहेर निघाला, लेग कटर होता, ऑन साइडला खेळण्याचा प्रयत्न, त्याचमुळे मिस टायमिंग राहिला फटका आणि ते कनेक्शन पाहायला मिळालेलं नव्हतं आणि डीप मध्ये रविराजने कोणती चूक केलेली नाहीये। एक चांगला झेल टिपलाय आणि नेमिश मालमणी इथे आउट होतोय। अनिकेत ताकवणीला अखेर 16 धावा खर्च केल्यानंतर विकेट मिळाली आहे। चेक या ठिकाणी स्वर्गीय महेंद्र दादा चषक 2025 मध्ये आलेल्या मान्यवरांच्या स्वागत आणि सन्मानाकडे वळतोय। मित्रांनो, महेंद्र दादा पाटील यांच्याबद्दल बोलायचं झालं तर ते छत्रपती शिवबा प्रतिष्ठान भिवंडीचे उपाध्यक्ष होते। सांगायला वाटते की 2020 मध्ये जेव्हा कोरोना आला आणि कोरोना काळामध्ये ज्या वेळेला सर्व कामधंदे बंद होते आणि त्या काळामध्ये गोरगरिबांपर्यंत पोहोचण्याचं काम मग ते शिवबा ग्रुपच्या माध्यमातून असेल, त्याच्यामध्ये आमचे महेंद्र दादा असतील, मग ते ट्रॅफिक पोलीस असतील, त्याच्यानंतर गरजू असतील, गरजूंना गोरगरिबांना जेवणाचे डबे असतील व इतर काही साहित्य असेल ते पोहोचवण्याचं काम करत होतं शिवबा ग्रुपच्या माध्यमातून। आणि याच काळामध्ये दादांना कोरोना झाला आणि कोरोना झाला त्याच्यामध्ये दादा आमचे आपल्यामधून निघून गेले। खरंच महेंद्र दादा उपाध्यक्ष पदावर असताना जे काही कामं केली त्यांनी ते आजही कामं, आज त्यांचा जो फोटो आपण बघतो, स्लोगन बघतो आपण या ठिकाणी, जो मेन स्टेजवर जो फोटो आहे तो सततचा हसरा चेहरा, हा माणूस कधीच कुणाच्या भांडणामध्ये तंट्यामध्ये नसायचा, मात्र माणसं जोडायची काम त्यांनी केलं। आणि खरंच महेंद्र दादांच्या बद्दल बोलावं तेवढं कमीच आहे। तर या ठिकाणी छत्रपती शिवबा प्रतिष्ठान भिवंडी ही संपूर्ण टीम या ठिकाणी सुरुवातीला आल्यानंतर प्रथमतः महेंद्र दादांना त्यांनी श्रद्धांजली अर्पण केली, कारण की त्यांच्यातलाच एक माणूस तो आपल्यामधून निघून गेला। खरंच शिवबा ग्रुप आजही त्यांना प्रत्येक वेळी येत असतात। व्हाईट बॉल साठी DRS घेतलेला आहे बॅटिंग करणाऱ्या साइडने, कारण ऑन फील्ड अंपायरने फेअर बॉल कळवला होता। राजेंद्र सर आता बोलत राहा। या ठिकाणी छत्रपती शिवबा प्रतिष्ठान भिवंडीचे अध्यक्ष विजयजी भांबरे साहेब या ठिकाणी उपस्थित आहेत। त्यांचा स्वागत आणि सन्मान मी उमाकांत पाटील साहेबांना विनंती करतोय की आपल्या शुभ हस्ते त्यांना सन्मानित करायचं आहे। अंजूरचे माजी सरपंच आणि ओमकार युवा सेवा संस्था भिवंडीचे उपाध्यक्ष आहेत उमाकांतजी पाटील साहेब, यांच्या शुभ हस्ते आपण विजय भांबरे साहेब छत्रपती शिवबा प्रतिष्ठान भिवंडी यांना आपण सन्मानित करतोय। त्यानंतर शिवसेनेचे विभाग प्रमुख तथा शिवबा प्रतिष्ठानचे सदस्य दादाराम पाटील साहेब या ठिकाणी उपस्थित आहेत। उमाकांत पाटील साहेबांना विनंती असेल की आपण आपल्या शुभ हस्ते त्यांना सन्मानित करायचं आहे। दादाराम पाटील साहेब शिवसेना विभाग प्रमुख आणि शिवबा प्रतिष्ठानचे सदस्य आहेत। तदनंतर राजकुमार भोईर साहेब टीवी अंपायर ने दिला है। देखिए NB11 पुणे नासिक तीसरे अंपायर का निर्णय है कि गेंद वाइड है। शिवसेनेचे गट सचिव राजकुमार भोईर साहेब या ठिकाणी उपस्थित आहेत। तदनंतर राजन पाटील साहेब शाखा प्रमुख कोपर आणि शिवबा प्रतिष्ठानचे सदस्य आहेत, त्यांचा स्वागत आणि सन्मान करतील उमाकांत पाटील साहेब। तदनंतर राजेश पाटील साहेबांना विनंती करतो की आपण पुढे या। तदनंतर
प्रवीण पाटील साहेब उपाध्यक्ष छत्रपती शिवबा प्रतिष्ठान यांना आपण सन्मानित करायचं आहे। शिवबा प्रतिष्ठानचे हे सर्व सदस्य आहेत आणि गुंदवलीचे माजी सरपंच तदनंतर निवृत्ती भोईर साहेब सह खजिनदार आहेत छत्रपती शिवबा प्रतिष्ठान यांनाही सन्मानित करतील राजेश पाटील साहेब। भजनी बुवा सुद्धा आहेत आमचे निवृत्ती पाटील, खरंच निवृत्ती भोईर साहेब छत्रपती शिवबा प्रतिष्ठानचे सह खजिनदार आहेत। राजेश पाटील साहेबांच्या शुभ हस्ते त्यांना सन्मानित। तदनंतर देवानंद पाटील साहेबांना विनंती करतोय की आपण रणजितजी नाईक साहेब या ठिकाणी उपस्थित आहेत, खजिनदार छत्रपती शिवबा प्रतिष्ठान आणि शिवसेनेचे विभाग प्रमुख आहेत, त्यांनाही आपण सन्मानित करूया। देवानंद पाटील साहेबांच्या शुभ हस्ते त्यांचा या ठिकाणी सन्मान केला जातोय। शिवसेनेचे विभाग प्रमुख तथा छत्रपती शिवबा प्रतिष्ठानचे व्हाईट बॉल आहे खजिनदार। चला मॅच सुरू ठेवा आता। तदनंतर मानकोली वाइट गेंद है, नए बैटर हितेंद्र सिंह जाडेजा बल्लेबाजी को है। पिछले मैच में जीत में उनका बड़ा रोल रहा था। तदनंतर दिलीपजी नाईक या ठिकाणी उपस्थित आहेत। दिलीपजी नाईक साहेबांचं या ठिकाणी स्वागत आहे। दिलीप अप्पा नाईक साहेब छत्रपती शिवबा प्रतिष्ठानचे सल्लागार आहेत। मी विनंती करतोय देवानंद पाटील साहेबांना आपल्या शुभ हस्ते त्यांना सन्मानित करायचं आहे। अनिकेत सामना करेंगे हितेंद्र सिंह जाडेजा। पिछले मैच में विनिंग कॉम्बिनेशन में उनका बहुत बड़ा रोल रहा था, कमाल की बल्लेबाजी की थी। आज के पहले मुकाबले में अनिकेत। तदनंतर मनोहर तरे होम मिनिस्टर फेम सल्लागार छत्रपती शिवबा प्रतिष्ठान आणि उत्कृष्ट समालोचक भिवंडी यांना सन्मानित करतील देवानंद पाटील साहेब। अनिकेत मुड़ते हुए जाडेजा के लिए अच्छा ड्राइव है, बहुत ही तेज स्ट्रोक खेला गैप में, लेकिन कमाल की फील्डिंग वहां पे सिर्फ एक रन। यानंतर आपण छत्रपती शिवबा प्रतिष्ठानचे सल्लागार नरेश पाटील साहेब उपस्थित आहेत, त्यांना सन्मानित करतील देवानंद पाटील साहेब। संपूर्ण शिवबा प्रतिष्ठानचं पुन्हा एकदा मनपूर्वक हार्दिक स्वागत आहे। 3 ओवर की समाप्ति, रन बने 35, विकेटें गिरी है 394 के लक्ष्य का पीछा कर रही है टीम बालाजी RAR सौराष्ट्र। तदनंतर राष्ट्रवादी विद्यार्थी काँग्रेसचे ठाणे जिल्हा तसेच जिल्हा अध्यक्ष माननीय श्री विशाल मनोहर म्हात्रे साहेब या ठिकाणी उपस्थित आहेत, त्यांचं स्वागत आणि सन्मान करतील। मी देवानंद पाटील साहेबांना विनंती करतोय की आपल्या शुभ हस्ते आपण विशाल मनोहर म्हात्रे साहेब जिल्हा अध्यक्ष आहेत काँग्रेस राष्ट्रवादी विद्यार्थी काँग्रेस यांचं या ठिकाणी स्वागत आणि सन्मान केला जातोय। 35 रन 24 गेंदे 59 रन 59 फ्रॉम 24। स्टिल मैच इज ऑन नाउ, क्योंकि बालाजी RAR सौराष्ट्र के पास बल्लेबाजी की बहुत मजबूत खेप बाकी है। सुरेशजी म्हात्रे साहेब आपण सुद्धा पुढे यायचं आहे। सुरेशजी म्हात्रे साहेब, ओवर टू सिद्दीक बाबे सर। धन्यवाद। विकी कलमे को कंटिन्यू रखा गया है। इस मर्तबा गेंद को उछाल दिया है, कमाल का स्ट्रोक है, गेंद एक्स्ट्रा कवर में जाजिबुल नजर शॉट 6 रन। क्लासिकल एक्स्ट्रा कव्हर ड्राइव्ह स्लॉट मध्ये टाकला तर बॉल बाउंड्री लाईनच्या बाहेर जाईल, प्लॉटच्या बाहेर जाईल आणि ही खासियत आहे या बॅटरची। पहिलेच तयार होता आणि जसा बॉल दिसला थोडासा बाहेर, हितेंद्र सिंग जडेजा त्याच्या बॅट मधून येतोय, हा लगातो 6 एक्स्ट्रा कव्हरला क्रॅकिंग कव्हर ड्राइव्ह 6 धावा। पिछले मैच में भी कमाल की बल्लेबाजी की थी हितेंद्र सिंह जडेजा ने, यहाँ भी मैन ऑफ द मैच इरादे साफ कर दिए। विक्की कलमे, ओ बॉल, क्या पलटवार है, क्या गेंद थी, बल्ला नीचे भी ला नहीं पाए थे, कमाल का यॉर्कर।
परफेक्ट टो क्रशिंग यॉर्कर. बॅट खाली यायच्या अगोदर स्टंपला जाऊन बॉल धडकला आणि हितू जडेजाला आउट करण्यासाठी असाच बॉल पाहिजे होता विक्की कलमेचा. एक्स्ट्रा कव्हरला षटकार मारल्यानंतर त्या बरोबर टोला मागे लागला बॉल पायाला आणि बरोबर यष्ट्यांचा भेद घेतलाय. टो क्रशिंग यॉर्कर विक्की कलमेचा काम झालंय यावेळेला हितेंद्र सिंग जडेजाचं. अनप्लेबल यॉर्कर, ये देखिए परफेक्ट. नए बैटर अशफाक रबाडा बल्लेबाजी को आए हैं. अभी भी मैच बना हुआ है क्योंकि अगर हम देखते हैं तो बालाजी आर सौराष्ट्र के पास बहुत गहराई तक बल्लेबाजी. नेक्स्ट मॅच पाहायला विसरू नका. ठाणे वर्सेस रायगड, दोन जिल्ह्यांची लढत थोड्याच वेळात 70-70 स्पोर्ट्स युट्यूब चॅनल वर. एका बाजूला आपल्याला पाहायला मिळेल नक्कीच एक मोठा खेळाडू रायगडचा टायगर उस्मान पटेल, दुसऱ्या बाजूला टीम ट्रायडंट ठाणेचं नेतृत्व करतोय प्रिन्स ऑफ भिवंडी विवेक शेलार. मॅच मजा येईल टेनिस क्रिकेट ब्लास्ट मध्ये. ठाणे विरुद्ध रायगड, पुढचा सामना थोड्याच वेळात तुमच्या भेटीला येईल. देखिए क्रिकेट के दोनों जो चित्र थे पिछली दो गेंदों पे, जब सिक्सर लगता है ना किसी गेंदबाज को तो उसका सर झुक जाता है, और जब बोल्ड करता है दूसरी गेंद पे तो फिर बल्लेबाज सर झुका के जाता है. कह सकते हैं कि कॉइन के दोनों तरफ का जो चित्र है वो सामने आया है. विक्की कलमे अशफाक रबाडा के लिए आते ही गेंद को उड़ाया है और गेंद चली गई है दर्शकों में सीधा 6 रन. स्टँड अँड डिलिव्हर्ड. व्हॉट अ शॉट. आल्या आल्या समोर व्ही शेप मध्ये ओव्हर द बॉलर हेड डाऊन दी ग्राउंड खेळणे एवढं सोपं नाहीये, परंतु लेफ्ट हँडेड बॅटर ज्यावेळेला असे फटके मारतात, वाह काय झलक होती. फ्रंट लेगला थोडस वेगळं केलं, फोर्स केला, समोर बॉल टाकला आणि तसाच बॉलला पाठवलं बाउंड्री लाईनच्या बाहेर. इट्स आउट ऑफ द पार्क. मॅक्सिमम षटकार. सिक्सर से खाता खोला है. क्या ओवर चल रहा है. एक तुम्हारी एक हमारी. पहली पे सिक्सर, दूसरी पे विकेट, तीसरी पे सिक्सर. विक्की कलमे लेफ्ट आर्म ओवर द स्टंप जाते हुए रबादा को फिर खेला है, फिर गेंद आसमान में, पीछे खिलाड़ी है और अब की बार इस ओव्हर से बढ़ के ओव्हर नहीं हो सकता है. रविराज अहिरेने हा झेल टिपलाय. परत एक वेळा तो षटकार मारण्याचा प्रयत्न होता. डाऊन दी ग्राउंड एक षटकार मारला होता लॉंग ऑफला. रविराज अहिरेचं जजमेंट खूप चांगलं पाहायला मिळालं आणि बॉल जास्त हवेत राहिला. रविराज अहिरेने कोणती चूक केलेली नाहीये. विकेट मिळते. अशफाक रबाडा, 2 बॉल त्याने फेस केले, एक षटकार मारला आणि अशफाक रबाडा ऑन साइडला खेळायचा होता हा फटका आणि बॅटच्या वर लागत असताना डीप मध्ये लॉंग ऑफला रविराज अहिरेने हा झेल टिपला. मेन स्टेजच्या बरोबर समोर जिथे स्वर्गीय महेंद्र दादा चषकाचा बॅनर आहे त्याच्या समोर हा झेल टिपत असताना रविराज अहिरे. मेरे ख्याल से दूसरा कैच पकड़ा आउटफील्ड में अहिरे ने. देखिए ओवर बहुत ही इवेंटफुल चल रहा है. पहली पे सिक्सर लगा, दूसरी पे विकेट जडेजा आउट हुए, तीसरी पे सिक्सर रबाडा ने लगाया, चौथी पे रबाडा भी आउट हुए. न्यू बॅटर भरतराम. यस, या ठिकाणी वेहळे गावचे समाजसेवक भानुदास पाटील साहेब, तदनंतर भादवड गावचे समाजसेवक सुदेशजी म्हात्रे साहेब, ताडाले गावचे सामाजिक कार्यकर्ते कपिलजी गायकवाड साहेब, तदनंतर ताडाले गावचे दत्ता पवार साहेब, नरेंद्र भोईर साहेब ताडाली आणि दिनेश पाटील समाजसेवक ताडाली, आपलं मनपूर्वक स्वागत. 47 पे आधी टीम पवेलियन जा चुकी है. आते ही राम ने भी गेंद को हवा में खेला है, लेकिन किस्मत अच्छी रही भरत राम की कि गेंद नो मैच लैंड में गई. आधे रन बन चुके, आधे रन यहाँ से चाहिए टीम सौराष्ट्र के लिए. और आधी टीम पवेलियन में जा चुकी है और आधी टीम अभी बाकी है. एक्झॅक्ट. 19 बॉल के शिल्लक आणि 19 बॉल मध्ये 46 धावा करायच्या. 46 फ्रॉम 19. लॉट ऑफ डिपेंड ऑन कैप्टन शकील. इज स्टिल देयर. विक्की कलमे सामना करेंगे कप्तान शकील. रिवर्स खेला है, पीछे खिलाड़ी है लेकिन नहीं पहुंच पाए. 1 रन आता हुआ. हालांकि ज्यादा एलिवेशन नहीं मिला था. खेलना चाहते थे बैकवर्ड ऑफ दी स्क्वायर ऑफ साइड में, लेकिन गेंद चली गई थी इन फ्रंट ऑफ द स्क्वायर. 19 मिनिटे घेतलेले आहेत 4 ओव्हर डिलिव्हर करण्यासाठी टीम NB11 धनकवडी पुणे नाशिक. 19 मिनिट्स आणि आता 18 बॉलचा खेळ शिल्लक आहे या मॅच मध्ये.
और रन चाहिए 45, 18 में 45, क्या होनी को अनहोनी में बदलेंगी यहाँ पर टीम बालाजी RAR सौराष्ट्र। लेकिन कमेंट्री के क्षेत्र में हर होनी अनहोनी को बहुत ही खूबसूरती के साथ आप तक मराठी में पहुंचा है सर कुणाल दाते ने। चेक एक मदतीचा हात अनाथ मुलांच्या सेवेसाठी स्वर्गीय महेंद्र दादा चषक 2025 मध्ये लकी ड्रॉ ठेवण्यात आलेला आहे। पहिलं पारितोषिक बाईक, दुसरं पारितोषिक फ्रीज, तिसरं पारितोषिक LED TV, चौथं पारितोषिक वॉशिंग मशीन, पाचवं पारितोषिक सायकल, सहावं पारितोषिक आहे इंडेक्स स्टो, सातवं पारितोषिक मिक्सर, आठवं पारितोषिक आणि नववं पारितोषिक पोलो शूज आणि 10वं पारितोषिक आहे इस्त्री। 200 रुपयामध्ये ही बक्षीस आपण घेऊ शकता। ओव्हर टू कुणालजी दाते सर। 18-45 पहिलाच बॉल इनफिल्डच्या वरून एक्स्ट्रा कव्हरच्या दिशेने खेळलाय, क्लिअर तर केली इनफिल्ड, डीप मध्ये बॉल अडवला जाईल तोपर्यंत 2 धावा इथे कंप्लीट होतील। 17 बॉल मध्ये आता 43 करायचे आहेत, 43 फ्रॉम 17। सोच अच्छी थी बल्लेबाज की, लेकिन शॉट में ताकत नहीं भर पाए। यही कारण था कि सर्कल के खिलाड़ी ने लगभग बाउंड्री पे जाके गेंद को उठाया। 51 अर्धशतक पूरा टीम बालाजी RAR सौराष्ट्र के लिए। 51 लॉस ऑफ 5 विकेट। शॉर्ट बॉल होता, हुक शॉटचा प्रयत्न तिथे करण्यात आला होता आणि अंपायरचा सिग्नल यस इट इज वाईड, एक्स्ट्रा रन, 1 पर दी ओव्हर ही वॉर्निंग देत असताना बॉलरला। ज्यादा ऊंचा बाउंसर था, कमाल की अंपायरिंग हो रही है, बल्लेबाज के रीच से बाहर, और इसके साथ ही स्कोर 52 पे पहुंचा है। सिबान शेख बॉलिंग कर रहे हैं। संगमनेर एक्सप्रेस निमोनगावचा खेळाडू सिबान, भरपूर वर्ष क्रिकेटला त्यांनी दिलेली आहेत, एक्सपिरियन्स होल्डर आहे या टीमचा सिबान शेख। बॅकफुटला जाऊन पुल करण्याचा प्रयत्न, डीप मध्ये फिल्डर आहे, सिंगल तिथे मिळेल। या सिंगल नंतर टीमची धावसंख्या 53, अजूनही या मॅच मध्ये 40 धावा करायच्या आहेत, 40 रिक्वायर्ड फ्रॉम 16। देखिए कुणाल सर, तेज गेंदबाजी का ये असर रहता है। शॉर्ट पिच गेंद जरूर थी, लेकिन इतनी तेज बल्लेबाज के पास आई थी कि वो पुल में टाइमिंग नहीं कर पाए। 41 चाहिए, 41 चाहिए जीत के लिए। रन बने 53, 53, 16 गेंदे 41, 41 फ्रॉम 16। इस समीकरण लेफ्ट हैंडेड बैटर भरत राम, एक आक्रमक बैटर है भरत राम, पॉइंट लेग फील्डर है, अंपायरच्या बरोबर बाजूला थर्ड मॅन, फाइन लेग। कव्हरचा फिल्डर आतमध्ये घेतला जातोय, उलटा स्विच हिट, बॉल गॅप मध्ये चाललाय, थर्ड मॅन आहे डीप मध्ये, प्रयत्न सुरू होता परंतु त्याला बीट करून बॉल बाउंड्री लाईनच्या बाहेर। 4 रन चौकार भरतरामच्या बॅट मधून। इसे कहते हैं कि जब सीधी उंगली से ना निकल रहा हो तो टेढ़ा करना। कमाल का रिवर्स शॉट खेला है वहां पे भरत राम ने, क्योंकि सिबान शेख बहुत ही फास्ट और फ्यूरियस गेंदबाज है, उनके सामने इस तरह के शॉट खेलना ये बल्लेबाजी का हुनर है। ऑफ ब्रेक होता, पडल्यानंतर लेग कटर होता, लेफ्ट हँडेड बॅटर साठी बाहेर जाणारा बॉल आणि त्याला बरोबर ओळखलं, स्विच हिटचा प्रयत्न आणि त्याच्यामध्ये 4 धावा थर्ड मॅनला वसूल केल्यात भरत रामने। टीमची धावसंख्या 57, 57 रन। ऑन साइड ला पुल केलाय, पॉवरफुल है, ब्यूटीफुल है, ऑन साइड ला खाव कॉर्नर ला सिक्सर है। कमाल का शॉट, कमाल का शॉट, वाजंट अ बैड डिलीवरी, इतनी शॉर्ट गेंद नहीं थी जितना खूबसूरत शॉट खेला है। आइए देखते हैं, हल्की सी शॉर्ट गेंद थी, बैकफुट पे गए, खींच के मारा, गेंद काउ कॉर्नर के ऊपर, चाबुक शॉट, 6 रन। अब 14 गेंदे 31 रन, 31 रन, ये समीकरण सामने होगा टीम बालाजी RAR सौराष्ट्र के लिए। मैच बन गया है, दबाव सिब्बांवर आलाय, कारण बॅटिंग करत असताना भरत राम 11 रन केलेत। परत एक वेळा उलटा रिव्हर्स स्वीप, गॅप मध्ये पॉइंटला कापत, बुलेट जस्ट लाइक अ ट्रेजर बुलेट, बॉल बाउंड्री लाईनच्या बाहेर, चौकार। क्या अद्भुत शॉट खेला है, इस शॉट को नाम देना मुश्किल है। भले से खेला उन्होंने रिवर्स शॉट, लेकिन नाम क्या दे इस शॉट का, अद्भुत शॉट है। ये देखिए
गजब का स्ट्रोक, उछलते हुए खेला है। पॉइंट के फील्डर ने बहुत कोशिश की, डीप में कोई प्रोटेक्शन नहीं। अब दबाव बढ़ता हुआ टीम NB 11 पे। नाम दे दो रिवर्स फ्लिक शॉट। 4 रन इथे मिळतील। टीमची धावसंख्या स्कोर बोर्डवर 67। आता क्लीन बोल्ड, परत एक वेळा तोच प्रयत्न होता आणि आउट होईल। आता इथे भरत राम पलटवार सिब्बांचा झालाय। 5 ओव्हरचा खेळ आता इथे संपलेला आहे आणि 5 ओव्हरच्या समाप्तीनंतर धावा झाल्या स्कोर बोर्डवर 67। भूल गए भरत राम के हफ्ते में एक ही इतवार होता है, साल में एक ही दिवाली रहती है, भूल गए। इसीलिए तो कहा गया है कि होली कॉल कलरफुल, दिवाली कॉल लाइटफुल, ईद कॉल जॉयफुल, क्रिसमस कॉल पीसफुल एंड क्रिकेट कॉल वंडरफुल। 12 बॉल आणि 12 बॉल मध्ये आता 27 धावा करायचे। 27 रन 12 गेंदों में। वंडरफुल क्रिकेट आप देख रहे हैं। लेट महेंद्र दादा चषक में डिस्ट्रिक्ट क्रिकेट ब्लास्ट के तहत दोनों दिग्गज टीमों के बीच मुकाबला। एक हात मदतीचा अनाथ मुलांच्या सेवेसाठी हा देखील उपक्रम आपण राबवतोय। स्वर्गीय महेंद्र दादा चषकामध्ये लकी ड्रॉ आहे आणि 200 रुपयाचं कुपन तुम्हाला विकत घ्यायचं आहे। त्याच्यामध्ये 10 प्राइज आहेत। एक बाईक आहे, फर्स्ट प्राइज फ्रीज आहे, सेकंड प्राइज, थर्ड प्राइज LED टीव्ही आहे, वॉशिंग मशीन, चौथं प्राइज आहे सायकल आहे, 5वं प्राइज इंडेक्स टो आहे, 6वं प्राइज, 7वं प्राइज मिक्सर आहे, 8वं 9वं प्राइज आहे पोलो शूज आणि 10वं प्राइज आहे आयरन म्हणजे इस्त्री। अशा टोटल 10 प्राइज तुम्हाला मिळतील फक्त 200 रुपयाचं कुपन। आणि याच्यातून जी जमा झालेली रक्कम ती देखील अनाथ मुलांच्या शिक्षणासाठी वापरली जाणार आहे। आत्महत्याग्रस्त शेतकरी कुटुंबातील अनाथ मुलांच्या शिक्षणासाठी ही संपूर्ण रक्कम दिना पाटील साहेब आणि त्यांची सेवाभावी संस्था ओमकार युवा सेवा संस्था यांच्या वतीने देण्यात येणार आहे। टीमची धावसंख्या 5 ओव्हरचा खेळ संपलाय। 5 ओव्हरच्या समाप्तीनंतर धावा आहेत 67। 12 बॉल मध्ये 27 धावा करायच्या, 12 गेंदे 27 रन। पेनल्टी मेड ओवर शुरू होने जा रहा है और गेंदबाजी के लिए बुलाया गया है। जिन्होंने मात्र एक हैट्रिक गेंदबाज है सौरभ को मोर्चे पे लगाया गया है। पेनल्टी मेड ओवर है, यहां से मैच का दिशा और दशा दोनों साबित हो जाएंगी। अमन मनिहारने हॅट्रिक घेतली होती, सौरभ बिराजदारने हॅट्रिक घेतली होती या स्पर्धेमध्ये। 2 हॅट्रिक आतापर्यंत कंप्लीट झालेल्या आहेत या स्पर्धेच्या दरम्यान। 12 गेंदे 27 रनों का टार्गेट। पहिलाच बॉल स्वीप, झाडू शॉट, डीप मध्ये फिल्डर आहे, सिंगल तिथे मिळेल। आता 11 बॉलचा खेळ शिल्लक आणि 26 धावा करायच्या, 11 गेंदे 26 रन। आपको लगता नहीं कि रेस के घोड़े को सही समय पे यूटिलाइज किया है NB 11 पुणे नासिक ने? सौरभ को पेनल्टी मेड ओवर में लाया है। नक्कीच पण त्याचा किती फायदा होईल येणारा काळ सांगेल। क्रिकेट आहे, क्रिकेट मध्ये वेळ बदलायला वेळ लागत नाही, काळ बदलायला देखील जास्त वेळ लागत नसतो। दीपक गडवी लास्ट मॅच मध्ये 4थ्या नंबरवर ते कुपन तिथे टाकले जात आहे, 200 रुपयाचं कुपन आहे। परत एक वेळेला बॅकफुटला जाऊन पंच करण्याचा प्रयत्न होता, बॅटच्या खाली लागलाय, सिंगल तिथे मिळेल। गली रिजन मध्ये सिंगल नंतर आता समीकरण बदलतंय। 10 बॉलचा खेळ शिल्लक आहे आणि 10 बॉल मध्ये 25 धावा करायच्या, 25 फ्रॉम 10। कमाल की गेंद सौरभ बिराजदार की, थोड़ा सा पीछे रखा था और अतिरिक्त उछाल भी था और थोड़ा गति परिवर्तन भी था। सौरभ बिराजदार, शकील संजाद कैप्टन स्ट्राइकिंग एंड ला। 13 रन अब तक बना चुके हैं शकील संजाद। डेड बॉलचा इशारा अंपायर कडून। 10 बॉल मध्ये 25 धावा करायचे, 25 फ्रॉम 10। 10 गेंदे 25 रनों का टार्गेट। शकील संजादच्या समोर बोलर सौरभ बिराजदार। स्लोअर वनचा वापर होता, कटर टाकला, बॉलवर बोट फिरवली, डॉट बॉल येईल। कमाल की गेंद प्रेशर सिचुएशन में कमाल की बॉलिंग कर रहे हैं सौरभ। ये देखिए बिल्कुल फॉलो किया था बल्लेबाज को। 9 गेंदे 25 रन, 9 बॉल मध्ये आता 25 धावा करायचे आहेत। सौरभ बिराजदार महत्वाच्या ओव्हर मध्ये आणलंय कॅप्टनने त्याला। मागच्या मॅच मध्ये हॅट्रिक घेतली होती सौरभ बिराजदारने। अमन मनिहारने सेकंड हॅट्रिक घेतली होती या स्पर्धेमध्ये।
उलटा फटका, टायमिंग प्रॉपर आहे, बॉल हवाई सफर करतोय, बॉल जाईल कव्हर्स बाउंड्री लाईनच्या बाहेर. 6 धावांसाठी षटकार. कप्तान दीवार बने हुए हैं शकील संजात, क्या कमाल का रिवर्स खेला है और कह दिया है कि पिक्चर अभी बाकी है मेरे दोस्त. अगर अभी भी उन्होंने चेस किया तो फिर हम कह सकते हैं कि बालाजी RAR सौराष्ट्र चेसिंग मास्टर बन जाएंगे. बालाजी सौराष्ट्र RAR को चेस पसंद आहे असंच म्हणावं लागेल. ज्या पद्धतीने बॅटिंग सुरू आहे, शकील संजातच्या बॅट मधून सिक्सर आलाय. धावा झाल्यात आतापर्यंत स्कोर बोर्ड 75. 8 गेंदे 19 रन, 8 बॉल मध्ये 19 धावा करायचे आहेत. फुल टॉस, बॉल ऑन साइडला खेळलाय, मिड विकेट रिजन मध्ये फिल्डर आहे आणि बॉल अडवेपर्यंत एक सिंगल मिळेल. आता 7 बॉलचा खेळ शिल्लक आहे. 7 बॉल मध्ये 18 धावा करायचे आहेत. 18 फ्रॉम 7. अपने आप से नाराज है जिस तरह का शॉट खेला है वहां पे कप्तान शकील ने. भूल गए कि सांप गुजर गया तो लकीर पीटने से कुछ नहीं होता है. 7 गेंदे 18 रन. इंपॉर्टेंट बॉल. दीपक गढ़वी पिछला मुकाबला बढ़िया खेले थे, नंबर 4 पर आए थे बल्लेबाजी के लिए. रिवर्स स्वीप, गैप में डीप पर खिलाड़ी, सिंगल अब जुड़ता हुआ खाते में दीपक गढ़वी के. ओवर नंबर 6 का यहाँ पर 6 ओवर का खेल समाप्त और 6 ओवर के समाप्ति के बाद रन संख्या स्कोर बोर्ड पर 77. अब रन बनाने जीत के लिए 6 गेंदे 17 रन. क्या कमाल का मुकाबला चल रहा है. दोनों टीमें जिद्दी क्रिकेट खेल रही है. यहाँ पे NB 11 पुणे को जीतना है और बालाजी RAR सौराष्ट्र हार मानने तैयार नहीं. ये है डिस्ट्रिक्ट क्रिकेट का रंग आपके सामने. एक बात है कुणाल सर, पहली और दूसरी गेंद तय कर देंगी कि क्या होगा. सहा बॉलचा खेळ शिल्लक आहे. 6 बॉल मध्ये 17 धावा करायचे आहेत. 6 गेंदे 17 रन. नेक्स्ट मॅच ठाणे वर्सेस रायगड पाहायला विसरू नका. 720 स्पोर्ट्स वर आणखीन एक मोठा धमाका टेनिस क्रिकेट ब्लास्टचा. हमारे मंडप डेकोरेटर रुपेश पाटील यांचे इथे आगमन झालंय. खांडप्यावरून आपलं स्वागत आहे रुपेश पाटील. नेहमी साथ देतात रुपेश पाटील 70-70च्या प्रत्येक शो मध्ये. 12 बॉल मध्ये 20 रन केलेले आहेत आतापर्यंत शकील संजातने. देखना है कि डेथ ओवर में गेंदबाजी के लिए बुलाया गया है जहां 6 गेंदे 17 रन. अनिकेत को गेंदबाजी के लिए बुलाया गया है. पहला ओवर जब अनिकेत ने किया था तो कुल मिलाकर 18 रन दिए थे, 1 विकेट लिया था. अब उनको 17 बचाना है. ये मैच मेरा अपना मानना है आखिरी गेंद तक जाएगा. बने रहिए हमारे साथ. डोंट गो अवे, स्टे ट्यून विद अस ऑन 70-70 स्पोर्ट्स. छह गेंदे 17 रन. 6 बॉल मध्ये 17 धावा करायचे आहेत या मॅच मध्ये. चेक या ठिकाणी तिसगावचे उद्योगपती तसेच दीना पाटील साहेबांचे भाचे आहेत जयेश गायकवाड साहेबांचे या ठिकाणी आगमन झालेलं आहे. आपलं मनपूर्वक स्वागत आहे. सुस्वागतम सुस्वागतम. धन्यवाद. More than 5,000 viewers watching on YouTube. Welcome all of you on 70-70 channel. अनिकेत
फर्स्ट बॉल डाऊन दी ग्राउंड, चांगला फटका इथे सजवलाय, गॅप मध्ये चाललाय, अंपायरचा सिग्नल येतोय, 4 धावा मिळतील. फर्स्ट बॉल बाउंड्रीच्या बाहेर, चौकार आलाय, म्हणजेच आता धावा करायच्या आहेत. 5 बॉल 13, 5 गेंदे 13 रन. क्या कमाल का स्ट्रोक खेला है ये, देखिए बिल्कुल थ्रू दी लाइंस बॉलर के सर के ऊपर से खेला हुआ स्ट्रोक इतना तेज था कि लॉन्ग ऑफ के खिलाड़ी पहुंच भी नहीं पाए. 4 रन. 21वे वर्ष येते स्वर्गीय रतनबुवा पाटील स्मृती चषकाचं आणि भिवंडी क्रिकेट शौकीनांसाठी खुशखबर आहे. या वर्षी भिवंडीच्या संघाला देखील स्वर्गीय रतनबुवा पाटील स्मृती चषकामध्ये त्यांच्या विनंतीला मान देऊन संघटनेचे अध्यक्ष आणि स्पर्धेचे शिल्पकार विनोदजी रतन पाटील साहेब यांनी 3 टीमला संधी दिलेली आहे. त्या 3 टीम अशा आहेत, त्याच्यामध्ये गोरसई बी, त्याचबरोबर टेंबिवली आणि गोटेकर बी हे 3 संघ या परिसरातून त्या स्पर्धेमध्ये खेळताना आपल्याला पाहायला मिळतील. बॅकफुटला जाऊन खेळण्याचा प्रयत्न, अंपायरचा सिग्नल येतोय, वाईड बॉल, एक्स्ट्रा रन मिळेल. आणि आता या मॅच मध्ये 4 बॉलचा खेळ शिल्लक आहे, माफ करा 5 बॉलचा खेळ शिल्लक आहे. 5 मध्ये 12 करायचे आहेत. 5 गेंदे 12 रन. व्हाट अ मॅच. दीपक गढ़वी जब तक रहेंगे, जब तक मैच बना रहेगा. दीपक गढ़वी स्ट्राइकिंग एंडला, मागच्या मॅच मध्ये देखील 25 रन केले होते. ऑन साइडला बॉल खेळलाय, डीप मध्ये फिल्डर आहे, स्क्वेअर लेग पर्यंत जजमेंट चांगलं आहे. विकेट इथे मिळताना दिसेल. फलंदाज दीपक गढ़वी बॅक टू द पॅव्हिलियन. 4 गेंदे 12 रन. अब अभी भी मैच बना हुआ है, 4 गेंदों में 12 चाहिए. गढ़वी आउट होके जाते हुए पिछले मैच में आखिर तक डटे रहे थे. ट्राइडन ठाणे के सामने बड़ा झटका लगता हुआ. अगला मैच रायगढ़ बनाम ठाणे, ये वो मैच नहीं जो हिस्ट्री में खेले जाते रहे. कल्याण, रायगड, बदलापूर आणि भिवंडीचा गट देखील आपल्याला स्वर्गीय रतनबुवा पाटील स्मृती चषकामध्ये पाहायला मिळणार आहे. आणि त्या स्पर्धेचे आयोजक विनोदजी रतन पाटील साहेब यांच्या वतीने, जे अध्यक्ष आहेत कल्याण डोंबिवली ग्रामीण क्रिकेट संघटनेचे, स्वर्गीय रतनबुवा पाटील स्मृती चषकाचे, त्यांच्या वतीने यावर्षी टीम गोरसईला त्या स्पर्धेमध्ये संधी दिलेली आहे. त्याचबरोबर टेंबिवलीचा संघ देखील त्या गटामध्ये आपल्याला खेळताना पाहायला मिळेल. आणि गोटेगर बी हा शहापूर परिसरातील संघ देखील त्या स्पर्धेमध्ये खेळण्यासाठी सज्ज होईल. त्यामुळे या 3 टीमची चर्चा राहील. कानपोली, बामण डोंगरी हा संघ देखील त्या स्पर्धेमध्ये खेळेल. उरण मधून केगावच्या टीमला एंट्री देण्यात आलेली आहे. टेंबोळेच्या टीमला एंट्री देण्यात आलेली आहे. नवी मुंबई मधून वाशीच्या टीमला एंट्री देण्यात आलेली आहे. दिघोडे उरण परिसरातील संघ, टेंबिवली भिवंडीचा संघ, गोटेगर बी शहापूरचा संघ, नितलस पनवेल परिसरातील संघ, उमरोली कर्जतचा संघ आणि नावा उरण परिसरातील संघ, असे 12 टीम त्या स्पर्धेमध्ये आपल्याला पाहायला मिळतील. नाव बॅक टू क्रिकेट. आता या मॅच मध्ये समीकरण आहे 4 बॉल 12 धावांची आवश्यकता. ऑलराउंडर सचिन परमार है. अनिकेत परमार के लिए खींच के मारा है, पुल है, पीछे खिलाड़ी भी है लेकिन देखते रह गए. 6 रन. क्या गजब का चाबुक शॉट है. चाबुक आहे, भिंगडी आहे, बॉल बाउंड्री लाईनच्या बाहेर आहे, प्रॉपर टायमिंग आहे. आणि आता 3 मध्ये 6 धावांची आवश्यकता आहे. जसा शॉर्ट बॉल होता बरोबर फिरवला, बॉलला फेकलं बाउंड्री लाईनच्या पलीकडे. आणि मगाशी देखील आपण सांगितलं बालाजी RAR सौराष्ट्र को चेस पसंद आहे. आणि याही मॅच मध्ये ते खूपच चांगली बॅटिंग करताना पाहायला मिळालेले आहेत. 3 बॉल 6 धावा. पल पल करवट बदल रहा है ये मुकाबला. कभी मुकाबला NB11 पुणे नासिक के पास जाता है, तो कभी मुकाबला बालाजी RAR सौराष्ट्र के पास. 9व्या नंबरवर फलंदाजीसाठी आलाय सचिन परमार. आणि 9व्या नंबरवर फलंदाजीसाठी येत असताना त्याच्या बॅट मधून हा सिक्सर आलाय. 7 बॅटर आउट झालेत आतापर्यंत बालाजी RAR सौराष्ट्रचे. बिल्कुल. परमार को तो शकील ने कहा होगा परमार तू मार, आणि मारलाय त्याने षटकार. बॉल अडकलाय वाटतं तिथे, आणि ते काढण्याची तयारी सध्या सुरू आहे. परंतु आता 3 गेंदे 6 रन. 3 बॉल मध्ये 6 धावा करायचे आहेत. क्या मुकाबला चल रहा है. कट टू कट मैच आप देख रहे हैं. मुकाबला खत्म नहीं हुआ है. क्रिकेट में चीजें बदलने में समय नहीं लगता है, पलटवार हो सकता है. हालांकि अनिकेत महंगे साबित हुए हैं. पुढचा बॉल 3 बॉल 6. परत एक वेळा शॉर्ट बॉल, हुक शॉट, डीप मध्ये फिल्डर नाहीये.
एक टप्पा घेत जोपर्यंत बॉलवर जाईल तोपर्यंत 2 धावा घेण्याचा प्रयत्न सचिन परमारचा. 2 बॉल 4 धावा करायचे आहेत. 2 गेंदे 4 रन जीत के लिए. कुड बी अ सुपर ओवर. क्या तीनों ऑप्शन है. 2 गेंदे 4 रन. इससे पहले यही इक्वेशन पे चौका लगा के उन्होंने मैच जीता था 1 गेंद बचाकर. यस एक्झॅक्ट. एक बॉल ठेवून ठाण्याच्या विरुद्ध त्यांनी तो सामना जिंकला होता. 2 बॉल 4 धावा करायचे आहेत. निरंतर अनिकेत शॉर्ट बॉल टाकतोय, त्याच्यावर सचिन परमार चांगली बॅटिंग करतोय. सचिन परमारने बॉलिंग देखील चांगली केली होती. 3 विकेट घेतल्या होत्या त्या ओव्हर मध्ये. सचिन परमार इन ॲट नंबर 9 9व्या नंबरवर फलंदाजीसाठी आलाय. 2 बॉल 4 धावा करायचे आहेत. व्हॉट अ मॅच. ओ वेगवान बॉल. हा बॉल चांगला अपील आणि इथे उचलून धरली आहे. बॅटर LBW च्या स्वरूपामध्ये सचिन परमार बॅक टू द पॅव्हिलियन. फिर कहानी में ट्विस्ट. फिर मैच होता हुआ सुपर हिट. आइए देखते हैं. बहुत ही परफेक्ट गेंद की थी. क्या बढ़िया निर्णय वहां पे अंपायर का. बिल्कुल विकेटों के सामने पकड़े गए थे. रमाकांत पवार पंचांच्या भूमिकेमध्ये. राइट डिसिजन फ्रॉम अंपायर. सचिन परमार आउट. 90 लॉस ऑफ 8 विकेट. आखिरी गेंद पर रन बनाने जीत के लिए 4. मैच कोई भी जीते कोई भी अंदर नहीं आएगा. व्हाट अ मैच. बिल्कुल कोई भी अंदर नहीं आएगा. शेवटचा एक बॉल. एका बॉल मध्ये धावा करायचे. सामना जिंकण्यासाठी 4. क्या होगा बेड़ा पार. शेवटचा बॉल है. लास्ट बॉल. देखिए जितना प्रेशर बल्लेबाज पे रहता है उतना प्रेशर इस तरह की गेंद करने के लिए गेंदबाज पे भी रहता है. माना कि टेल बैटिंग है. और एक बात और है कि यहाँ पर जो प्रेशर को झेलेगा उसी मैच को जीतेगा. भाविन न्यू बैटर. आखिरी गेंद पर रन बनाने जीत के लिए 4. व्हाट अ मैच. 7000 प्रेक्षक ऑनलाइन. ओफुलरलेचा बॉल आणि हा सामना टीम NB11 धनकवडी पुणे नाशिक या टीमने जिंकलेला आहे असं दिसतंय. आणि तो देखील 2 धावेने. अभिनंदन टीम निलेश दादा भिंताडे आणि त्याचबरोबर NB स्पोर्ट्स धनकवडी पुणे नाशिक. वेल प्लेड बॉयज. कॉन्ग्रेचुलेशन कृष्णा गौली अल्सो. क्योंकि NB11 पुणे नासिक के लिए ये मुकाबला बहुत ही जरूरी था और ये पहला मैच 3 मैचों में से जीता है. ये देखिए किस तरह की आखिरी गेंद थी. वाइड यॉर्कर थी. बल्ले के अंदर लगी. रन के लिए गए थे और ये थ्रो आया और आखिरकार जीत हुई. मॅन ऑफ द मॅच सौरभ बिराजदार. 39 रन त्यांनी या मॅच मध्ये केलेले आहेत. आणि परफॉर्मर ऑफ द मॅच चा पुरस्कार दिला जाईल सचिन परमार. आइए लूजिंग टीम से सचिन परमार बेस्ट परफॉर्मर ऑफ द मैच आणि मॅन ऑफ द मॅच सौरभ बिराजदार.